युतेन धूपेन सुगंधिना सुगंधिनाहं गंधेन पूजयामि तथागतं। निपुता नुनं सो माता, निपुता नुनं सो पिता, निपुता इति सो पतिती। अर्थातच धन्य ती माता जिला सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा पुत्र जन्मास आला। धन्य ते पिता ज्यांना सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा राजरत्न पुत्ररत्न लाभला। आणि धन्य ती पत्नी जिला सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा पती मिळाला। या किसा गौतमीच्या गौरवाच्या उद्गारानं देवानं पियदसी धम्मदायातो महान सम्राट अशोक मौर्य ज्यांनी भगवान बुद्धांच्या 82,000 हे तथागत बुद्धांचे आणि 2,000 हे इतर अर्हत भिक्खूंचे, या 82,000 या 84,000 धम्माचं हे जे सूत्र आहे या प्रतिकात्मक रूपात 84,000 महास्तूप, 84,000 महाविहारे, 84,000 धम्मस्तंभ, 84,000 धम्मशिलालेख, ज्या ज्या ठिकाणी महाविहारे महास्तूप निर्माण केली त्या त्या ठिकाणी 84,000 बोधिवृक्षांची एकाच वेळी लागवड करणारे धम्मदायाद बनून आपला रक्ताचा गोळा महामहेंद्र, संघमित्रा आणि दुसरी राजकन्या चारुवती हिला नेपाळ देशामध्ये आणि अनेक अर्हत धम्म महामात्र भिक्खूंना देश विदेशात धम्म प्रचारार्थ पाठवून जगभर बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला। असा धम्मदायाद महान राजा सम्राट अशोक कालचे मुके आज बोलू लागले, तुझ्या शब्दांवरती शब्द तोलू लागले। कविवर्य सुरेश भटांच्या ह्या ओळी रक्ताचा एकही थेंब न सांडू देता अशी रक्तविहीन धम्मक्रांती, ज्या धम्मक्रांतीला जगात तोड नाही, ज्या धम्मक्रांतीमुळे आमचं अख्खं जग बदलून गेलं, आमच्या जगण्याला आमच्या मरण्याला एक अर्थ प्राप्त झाला। असे अर्थपूर्ण जगणं आणि असं अर्थपूर्ण मरणं ज्या महामानवामुळे बोधिसत्वामुळे प्राप्त झालं ते बोधिसत्व द ग्रेटेस्ट इंडियन, द फादर ऑफ नेशन, या भारताचे संवैधानिक राष्ट्रपिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या बोधिसत्वाची जडणघडण करणारी बोधिसत्वाची सावली समर्पिता त्यागमूर्ती माता रमाई या ठिकाणी या 30-31चा हा धम्म समारंभ सत्यनारायण गोयंका जयंती असते यांच्या जन्मोत्सव सोबतच मुकनायक नावाचं हे वर्तमानपत्र पाक्षिक त्यालाही अनुलक्षून या धम्ममंचावर उपस्थित आदरणीय पूजनीय भदंत ज्ञानज्योतीजी महाथेरो भंतेजींच्या शीलगुणांना त्यागांना वंदन करून आदरणीय पूजनीय भदंत
सिलानंची महास्तवीर या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांच्या धावपळीतून एक उपाय कौशल्य म्हणून त्यांच्याकडे ती हातोटी आहे. धम्मचेती भंतेजी, संघ ज्योती भंतेजी, शील ज्योती भंतेजी, सर्व भिक्खूंच्या शील गुणांना त्यागाला मी वंदन करतो. भिक्खुनी प्रति मंगलाची कामना करतो. उपस्थित या धम्म समारंभासाठी 23 जानेवारी पासून तर 31 जानेवारी पर्यंत हा अखंड सुत्त पठणाचं पारायण या ठिकाणी होत असतं. आताच भंतेजींनी सांगितलं पठ्ठान पाली. आपण जेव्हा अल्बर्ट आईन्स्टाईन हे जे नाव आपण ऐकतो, अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा जो सापेक्षतावादाचा जो सिद्धांत आहे, शून्यवादाचे जनक बुद्ध आहे. आपल्याला आर्यभट्ट म्हणून शिकवल्या जातं किंवा सांगितलं जातं. शून्यागारं संथागारं, ज्या ठिकाणी गण व्यवस्थेच्या सभा व्हायच्या त्याला संथागार म्हणायचे. आजच्या भाषेमध्ये त्याला आपण सभागृह म्हणतो. आणि ज्या ठिकाणी भिक्खू एकांतवास करायचे, आनपान सतीचा, शमदभावनेचा, ध्यान धारणेचा अभ्यास करायचे, ते शून्यागार, सुन्नागार पालीमध्ये. शून्यागाराचे, या शून्याचे जनक तथागत बुद्ध आहे. हा सापेक्षतावादाचा सिद्धांत अल्बर्ट आईन्स्टाईननी जो सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला, हा पठ्ठान पाल्याच्या कडीमधूनच घेतलेला आहे. ज्यावेळी दुसरे महायुद्ध झाले, हिरोशिमा नागासाकी, दुसऱ्या महायुद्धाचे भयंकर असे परिणाम, अल्बर्ट आईन्स्टाईननी काय केलं, जागतिक अशी एक परिषद बोलावली आणि त्या परिषदेमध्ये मध्यभागी बुद्धाची मूर्ती त्या ठिकाणी प्रतिष्ठित करण्यात आली. आणि तेव्हापासून संपूर्ण जगभर ही मन प्रचलित झाली की युद्ध नको, बुद्ध हवा, युद्ध नको, बुद्ध हवा. त्याच सभेमध्ये अल्बर्ट आईन्स्टाईनला असं विचारलं त्यांच्या अनुयायांनी. अल्बर्ट आईन्स्टाईन हे जे नाव उच्चारलं, आपल्याला हे नाव ख्रिश्चन कम्युनिटीतलं वाटते, ख्रिश्चन. त्यांच्या अनुयायांनी त्याला असं विचारलं अल्बर्ट आईन्स्टाईनला. अल्बर्ट आईन्स्टाईन कुठलाच धर्म मानत नव्हते, जरी ते ख्रिश्चन परिवारात जन्माला आले तरी पण विचारलं. अल्बर्ट आईन्स्टाईन त्यांना असा प्रश्न विचारण्यात आला की आता तुम्ही, तुमचा कुठलाही अधिकृत धर्म नाही ना, तुम्ही हिंदू धर्म मानता, मी तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून समजून सांगत आहो, ना तुम्ही मुस्लिम धर्म मानता, ना शीख, ना जैन, ना ज्या धर्मामध्ये तुमचा जन्म झाला तो ख्रिश्चनही तुम्ही नाही मानत. बरं ठीक आहे, आता नाही मानत, पण पुढे जाऊन जर तुमचं मानस बदललं, तुम्हाला जर असं वाटलं की मी कुठला धम्म स्वीकारावा, तर तुमचं काय मत असेल? अल्बर्ट आईन्स्टाईनने उत्तर दिलं, माझा अधिकृत धर्म तर सध्याला नाही आहे, पण मला निवड जर करायची असेल, करावीशी वाटली, तर मी बुद्ध धम्माचा स्वीकार करेल. कोणाचं वाक्य आहे? अल्बर्ट आईन्स्टाईनचं. त्याच्या अनुयायांनी त्याला दुसरा प्रश्न विचारला. मगाशी धम्मचेती भंतेजीनं दुसरं महायुद्ध म्हटलं म्हणून मी ते आठवलं, म्हणून मी ते सांगत आहो. त्याच्या अनुयाने त्याला दुसरा प्रश्न विचारला, तिसरं महायुद्ध होईल का जगामध्ये? तिसरं महायुद्ध, बरं होईल तर होईल, त्याचे काय दुष्परिणाम होतील? असाही प्रश्न त्यावेळी उपस्थित केला. त्यावेळी अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणतो,
तिसरं युद्ध होईल किंवा नाही हे मला नाही सांगता येणार, परंतु मात्र चौथं युद्धाचं मी सांगू शकतो. पहा, तिसरा प्रश्नाचा उत्तर आहे पण चौथ्या युद्धाच्या संदर्भात बोलत आहे. या जगामध्ये जर हे चौथं युद्ध जर झालं तर या जगामध्ये मात्र मनुष्य शिल्लक राहणार नाही, असं अल्बर्ट आइन्स्टाईनचं एक जगप्रसिद्ध उदाहरण आहे. आज या ठिकाणी भंतेजींनी जे आता अरावली पर्वत सांगितलेला आहे, आज ज्या ठिकाणी तुम्ही बसलेले आहात ही भूमी खूप सुंदर भूमी आहे. हा दक्षिण कोसल आणि पूर्व कोसलचा हा भाग आहे. तुम्हाला माहित असलं पाहिजे, मी दरवर्षी सांगतो, राजा प्रसेनजीत जो श्रावस्तीचा राजा, महाकोसल जनपद, असीक जनपद आणि महाकोसल जनपद या सीमेवर हे रामदेगीचं ठिकाण आहे. रामदेगी ज्या ठिकाणी भिक्खू संघाचा आराम असतो, वर्षावास असतो, जी प्रवारणा भूमी असते, उपसंपदा भूमी असते, सीमा भूमी असते, तिला संघारामगिरी म्हणतात. आता तुम्हाला हे वेगळं वाटत असेल, तुम्ही बौद्ध साहित्यामध्ये जर पाहिलं, राम 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 हा शब्द तुम्हाला खूप वेळा त्या ठिकाणी दिसतो. जेतवनाराम, आताच भंतेजीने नाव घेतलंय, अशोकाराम, कौशांबीचं कुकुट्टाराम, पावारिकाराम, घोषिताराम, पूर्वाराम, असे अनेक नाव तुम्हाला सापडतात बौद्ध साहित्यामध्ये. म्हणून ज्या ठिकाणी रामदेगी हा शब्द उच्चारित आलेला आहे, हे 84,000 महास्तूपांपैकीच एक ठिकाण आहे. तथागत भगवंताच्या शारीरिक धातू रॅलेक्स अस्थिचं ठिकाण म्हणजे रामदेगी. मी त्या खाली आपण पायऱ्याच्या जर खाली आपण बघितलं, त्या ठिकाणी 3 कालखंडांच्या उत्खननामध्ये आपण त्या ठिकाणी बघितलं. एक मौर्य काळ, सातवाहन वाकाटक काळ आणि गुप्त काळांचे त्या ठिकाणी शिल्प आहे. खाली जे मंदिर तुम्हाला दिसतं त्या ठिकाणी वज्रे आणि शाखेचं हिरूक शिल्प आहे. मौर्य आणि सातवाहन काळातल्या विटा, नालंदाची वीट, नालंदाच्या विद्यापीठाची वीट आणि इथल्या महास्तूपाची वीट ही तुम्हाला सारखीच दिसते. म्हणून रामदेगी हे जे ठिकाण आहे, हे रामदेगी ठिकाण हे प्राचीन काळातील 84,000 महाविहार महास्तूपांपैकीच एक ठिकाण आहे. आणि हा तसा एक व्यापारी महामार्ग आहे. महाकोसल जनपद याला म्हणायचे. आणि हे महाकोसल जनपदातलं हे असीक जनपदाच्या या सीमेवरचं हे ठिकाण रामदेगी, संघारामगिरी त्याला म्हणतो आपण. संघाच्या आरामाची गिरी, गिरी म्हणजे पर्वत, पहाडी. जसं राजगिरीला राजगिरी म्हणतो आपण, जसं साचीचं जुनं नाव चेतीयगिरी आहे, चेतीयगिरी, आता नाव ते साची आहे. अशा प्रकारे ही संघारामगिरी हा एक व्यापारी मार्ग. विद्यासनं विद्याचरण संपन्नो, इथे बाजूला तुम्ही भद्रावतीला जर गेले, भद्रावती, भद्दवती, पाली शब्द भद्दवती आहे. राजा प्रसेनजिताच्या हत्तीनीचे नाव भद्दवती. आपण सामावतीची कहाणी जर ऐकली, सुत्त निपातामध्ये मागंधीय सुत्त आहे, तुम्ही वाचा, त्याच्यामध्ये भद्दवती हा शब्द दिसतो. भद्दवती हे एक नगर होतं प्राचीन काळातलं. आणि ही भद्दवती नगरी तशी कर्नाटक मध्ये आहे आणि आपल्या विदर्भातही आहे. ही भद्दवती, भद्रा, भिक्खुनींना विशेषण लागायचं थेरिगातीमध्ये, भद्दा कपिलानी, भद्दा कात्यायनी. भद्रा म्हणजे सुंदर शरीरानही आणि शील गुणानेही सुंदर अशा भिक्खुनींचं ते विशेषण आपण यशोधरेला लावत असतो. या भद्रावतीमध्ये विद्यासन गुफा आहे, वाकाटक काळातल्या. भद्रावतीला गेल्याच्या नंतर एक नागाचं सुंदर मंदिर आहे, लय प्रसिद्ध आहे नागपंचमीला.
पण वास्तविक पाहता त्या नागाच्या मंदिराचं नाव आहे भद्रनाग. भद्रनाग. भद्रावतीचा जो धम्म राजा होता तो होता भद्रनाग. भद्रनाग. भद्रनाग राजाची ती नगरी म्हणजे ही भद्रावती नगरी पालीमध्ये. जे प्राचीन व्यापारी महामार्ग म्हणून दुसरं ठिकाण आहे केळझर, त्याचं प्राचीन नाव आहे धम्मचक्क नगर. त्या ठिकाणी धम्मनाग नावाचा दुसरा राजा राहायचा. असा हा एक व्यापारी महामार्ग माणिकगड. माना नागवंशी लोकांचं ठिकाण आहे माणिकगड. माणिकगड त्या ठिकाणी हा माणिकगड एरिया असेल, भद्रावती असेल. या भद्रावती माणिकगडला सूर्यघोष नावाचे भिक्खू राहायचे. सूर्यघोष तुम्हाला ऐकून वेगळं वाटत असेल. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नागभीड नावाचं ठिकाण आहे. 15 ऑक्टोबर 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसऱ्या दिवशी धम्मदीक्षेच्या दुसऱ्या दिवशी विस्तृत असं प्रवचन केलं. बाबासाहेब काय बोलले भाषणात? हा नागपूर ठिकाण निवडण्याचं ठिकाण यासाठी की अगस्ती मुनी नावाचा एक ऋषी, त्यांनी एक नाग मनुष्य वाचवला आणि ही नाग लोकांची भूमी म्हणजे नागपूर. बाबासाहेबांचे वाक्य आहे. नागपूर आणि नागपूरच्या आजूबाजूचा परिसर हा नाग लोकांची दाट लोकसंख्येचं ठिकाण म्हणून हे ठिकाण बाबासाहेबांनी निवडलं. म्हणून या चंद्रपूरला नागभीड ठिकाण आहे. नागपूर आणि नागभीड. भीड जर म्हटलं तर तुम्हाला सांगायची गरज नाही, नाग लोकांची भीड. नागभीडचं इतकं सुंदर महत्व आहे. त्या नागभीड पासून देवटेक नावाचं एक 4 किलोमीटर ठिकाण आहे. देवटेक. देवटेक जसं नागपूर पासचं रामटेक, तेही भिक्खू संघाचंच ठिकाण आहे. या देवटेकला सम्राट अशोकांचा शिलालेख आहे. शिलालेख त्यांच्या धम्म महामात्रांनी देवटेकला ज्या धम्म महामात्रांना पाठवलं तिथे शिलालेख आहे. सध्याला तो शिलालेख नागपूरच्या म्युझियम मध्ये ठेवलेला आहे, राष्ट्रीय संग्रहालयामध्ये. त्या देवटेकच्या शिलालेखांवर पंचशिलापैकीच पहिलं शिला आहे. सम्राट अशोकाची आज्ञाच आहे, धम्माज्ञाच आहे. देवटेकला सम्राट अशोकाच्या बुद्धाचा पंचशिलाचा उल्लेख आहे. काय म्हणतो सम्राट अशोक? काय म्हणत आहे त्या ठिकाणी? कोणीही प्राण्यांची हिंसा करता कामा नये, त्याला उचित दंड दिला जाईल, अशी आज्ञाच भगवान बुद्धांची. म्हणून भंतेजी आता बोलले, जगामधील पहिलं संविधान जर कोणी तयार केलं असेल, तुम्हाला माहित असलं पाहिजे, यापूर्वीही संविधान नष्ट केलं. धम्मचेती भंतेजींनी विषय टाकला त्याच्यामध्ये कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये की बौद्ध धम्माचा ऱ्हास कसा झाला. बौद्ध धम्माचा ऱ्हास नाही झाला, बौद्ध धम्माचा ऱ्हास केल्या गेला. या जमिनी खालीही बुद्ध आहे आणि जमिनीच्या वरतही बुद्ध आहे. म्हणून भारतामध्येच ती मन प्रचलित आहे, कन कन में भगवान है. पण कौन सा भगवान? इति पिसो भगवा. भगवा. आणि म्हणून हे जे ठिकाण नागभीड ठिकाण, भद्रावती ठिकाण, अलीकडेच चंद्रपूरच्या साईडला चंदनखेडा नावाचं ठिकाण आहे. भंतेजींना मी रिक्वेस्ट करेन की आपण त्या ठिकाणी जावं. चंदनखेडा त्या ठिकाणी आता महास्तूप त्या ठिकाणी अलीकडेच लागलेला आहे काही वर्षापूर्वी, सातवाहन मौर्य काळातला. म्हणून हा एक व्यापारी मार्ग आहे. आणि सर्वात सुंदर आणि भव्य दिव्य जर ठिकाण असेल धम्म केंद्र, ते म्हणजे पवनी. पवनीला तर एकूण 5 महास्तूप आहे. नागस्स पंचनिकायस्स भिक्खुस्स असं पाली प्राकृत मध्ये लिहिलेलं आहे. धम्म लिपीमध्ये बघा काय लिहिलेलं आहे, नागस्स पंचनिकायस्स भिक्खुस्स. पंचनिकायांमध्ये पारंगत असलेले भिक्खू या पवनीला राहायचे. विश्वामित्रा, यक्षमित्रा, ऋषभमित्रा, भिक्खू आणि भिक्खुनींचे शिलालेख त्या पवनीला सापडलेले आहेत. पवनी स्वतः महान सम्राट अशोक पवनीला येऊन गेले. जेवढे काही 84,000 महास्तूप महाविहार बांधली, त्याचं उद्घाटन सम्राट अशोकांनी आपले गुरु अरहत मोक्कलीपुत्त तिस्स
आपली मुलगी राजनंदिनी संघमित्रा महामहेंद्र अरहत भिक्खू महादेव यांना सोबत घेऊन सम्राट अशोक पवनीला आले. पवनीला आणि पवनीचं वैभव साचीच्या महास्तूपासारखं वैभव. जेवढे 84,000 महास्तूप सम्राट अशोकाने निर्माण केले, त्या 84,000 महास्तूपांवर तोरणद्वारावर प्रवेशद्वारावर महामाया देवी बुद्धाच्या आईचं शिल्पांकन कोरलेलं होतं. मी तुम्हाला आज विषय सांगत असताना या जगातील पहिलं संविधान जर कोणी तयार केलं असेल तर ते संविधान म्हणजे महान सम्राट अशोकांनी. हे आपण सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे. आपण 84,000 महास्तूप 84,000 महाविहार म्हणतो, पण 84,000 गुहालेख, स्तंभलेख आणि शिलालेख सम्राट अशोकांनी कोरले. मी जेव्हा शिलालेखांचा अभ्यास केला धम्मलिपीमध्ये, त्यावेळी मला भगवान बुद्धांचं पंचशील, राजानं प्रजेसोबत कसा व्यवहार करायचा, राजा प्रसेनजिताला सांगत आहे बुद्ध, हे राजा असल्याचा आणू नको, तू तुझ्या प्रजेला पुत्रा समान लेख, प्रजेच्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण याची काळजी घे. हे प्रसेनजित राजा, तू तुझ्या प्रत्येक शरीराचा अवयव ताब्यात ठेव. हे सुत्त भगवान बुद्धांनी जो राजे महाराजांना जो उपदेश केला होता, राज्यकारभार कसा करायचा. आताच बंतेजींनी सांगितलं अत्यंत महत्वाचं सुत्त आहे कूटदंत सुत्त. कूटदंत सुत्त त्याच्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण. आता जे आपण किसान योजना म्हणतो, हे किसान योजना बुद्धाने सुरू केलेली आहे. वेतन योजना, हे सगळं तुम्हाला वेतन भत्ता, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कूटदंत सुत्तामध्ये 7 अपरिहार्य धम्म जो वैशालीला भगवंताने दिला होता, ते तुम्हाला त्याच्यामध्ये हे सगळं संविधानामध्ये आहे. मी तुम्हाला विचारलं तथागत बुद्धांच्या धम्माचा प्राण काय आहे? प्राण 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 तथागत बुद्धांच्या धम्माचा प्राण आहे पंचशील. बुद्धाचं पंचशील हा बुद्ध धम्माचा प्राण आहे. हे पंचशील कलमाच्या रूपामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आहे. ते पाणाती पाता, अदिन्न दाना, कामे सुमिच्चाचारा, मुसाबादा, सुरा मेरय. मी ते नाही सांगणार. हे बुद्ध धम्माचा प्राण, हे पंचशील जसच्या तसं संविधानामध्ये आहे. आणि हेच पंचशील महान सम्राट अशोकांनी 84,000 स्तंभांवर, शिलालेखांवर, गुहांवर कोरलेलं होतं. पाली प्राकृत मध्ये, अरेमाईक मध्ये, खरोष्टीमध्ये, भाब्रूमध्ये, अशा अनेक 5 भाषांमध्ये या जगातलं पहिलं संविधान पाली भाषेतलं. पाली प्राकृत, प्राकृत नैसर्गिक नॅचरल भाषा, उपजत, हे जगातलं पहिलं संविधान पाली भाषेतलं, पाली प्राकृत भाषेतलं. या पाली भाषेलाच राजभाषा, राष्ट्रभाषा, अख्ख्या जम्बूद्वीपाची भाषा म्हणून सम्राट अशोकांनी अधोरेखित केलं होतं. जगातलं पहिलं संविधान पाली प्राकृत मध्ये होतं. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तयार केलं, त्यामध्ये पाली भाषेची तरतूद केलेली आहे. मला जोर देऊन यासाठी सांगायचं आहे की यापूर्वीही संविधान नष्ट केल्या गेलं. दगडांवरचं संविधान नष्ट केल्या गेलं. 84,000 सम्राट अशोकांचे शिलालेख, गुहालेख, स्तंभलेख म्हणजे संविधान, दुसरं तिसरं काही नाही. ते स्तंभही नष्ट केल्या गेले. यापूर्वीही सम्राट अशोकाचं संविधान नष्ट केल्या गेलं. आज कमीत कमी 52 ते 53 फक्त सम्राट अशोकाचे शिलालेख सापडतात. 84,000 त्याचा पत्ता नाही. नष्ट केल्या गेले, नष्ट केल्या गेले. आणि म्हणून यापूर्वी जे संविधान कूटदंत सुत्त, महासुदर्शन सुत्त, महागोविंद सुत्त, चक्रवर्ती सिंहनाद सुत्त, महाकप्पिन सुत्त, हे सगळे सुत्त किंवा नगरोपम सुत्त. मी जेव्हा नगरोपम सुत्त वाचलं, इतकं सुंदर नगरोपम सुत्त आहे. नगराची, शहराची, राज्याची, देशाची रक्षा कशी करायची याचे 7 नियम भगवान बुद्धांनी बनवलेले आहे. आपल्याला गड किल्ले म्हटलं, छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांचं नाव समोर येतं. किल्ले, गड किल्ले म्हटलं की आपल्याला छत्रपती संभाजी शिवाजी महाराजांचं नाव समोर येतं. पण किल्ल्याची निर्मिती करणारे तथागत बुद्ध आहे.
किल्ले बुद्धाच्या काळापासून होते. हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही नगरोपम सुत्त जे अंगुत्तर निकायामध्ये आहे ते बघा. नगराचं, शहराचं, राज्याचं, प्रांताचं राज्यांनी कसं रक्षण करायचं त्याच्यापैकीचा 7वा जो नियम आहे त्याच्यामध्ये किल्ला निर्मिती बुद्धानं सांगितलेली आहे. किल्ला निर्मिती, आयुध भंडार, त्याची रसद, ह्या सगळ्या गोष्टी नगरोपम सुत्तामध्ये आहे. हे सगळे सुत्त राजाने प्रजेसोबत कसा व्यवहार करायचा हे तथागत बुद्धाने सांगितले. राजा भवतु धम्मिको, राजा जर धम्मवान असेल तर प्रजा सुद्धा धम्मवान होऊ शकते. यथा राजा तथा प्रजा. मी अरावली पर्वत सांगत असताना हा अरावली पर्वत या भारतामध्ये अलेक्झांडर कनिंघम हा व्यक्ती जर भारतामध्ये आला नसताना आणि जेम्स प्रिन्सेप हा व्यक्ती जर भारतामध्ये आला नसताना तर आपल्याला बुद्ध आणि अशोक दिसलाच नसता. अलेक्झांडर कनिंघमची तर आपण जयंती साजरी करायला पाहिजे. अलेक्झांडर कनिंघम असेल, जेम्स प्रिन्सेप असेल, फोरर असेल, बेगलर असेल, जेम्स फर्ग्युसन असेल, जेम्स बर्जेस असेल, चार्ल्स एलन असेल, हॉल्टर स्पिंक असेल, जॉन विल्सन असेल किंवा जॉन स्मिथ असेल, रॉबर्ट गिल असेल, अशा अनेक लोकांची नावं सांगता येईल मला वेळेच्या अभावी. परंतु लक्षात घ्या, अरावली पर्वतचा जो वाद चालू आहे या पहाडीचाही तोच वाद चालू आहे. अरावली पर्वत, जेम्स टॉड नावाचा एक इतिहासकार, हा इंग्लंडचा इतिहासकार जेम्स टॉडने राजस्थानचा इतिहास लिहिलेला आहे. या जेम्स टॉडचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जेम्स टॉडने, हा इतिहासकार पुरातत्वविद जेम्स टॉड ज्यांनी भीमा कोरेगावाचा इतिहास लिहिलेला आहे, हा जेम्स टॉड त्यांच्या प्रवास वर्णनामध्ये राजस्थानचा पुरातत्वीय अभ्यास जेम्स टॉडने केलेला आहे. हा जेम्स टॉड काय म्हणतो त्याच्या प्रवास वर्णनामध्ये, त्याच्या इतिहासामध्ये, की अरावली पर्वत जे ठिकाण आहे, मी स्वतः त्या ठिकाणी गेलेलो आहो. बाबासाहेबाला दिल्ली अलीपूर रोडला जो बंगला मिळाला, तो बंगला सिरोही एक जिल्हा आहे राजस्थानमध्ये, राजस्थान सम्राट अशोकांचा शिलालेख आहे तिथे. अनेक लोक टीका करतात, सम्राट अशोकांनी धम्मदीक्षा कुठे घेतली, काय पुरावा, काय त्याचा सबूत, कोण म्हणतं सम्राट अशोकांनी धम्मदीक्षा घेतली, काय आहे का पुरातत्वीय साक्ष? एकमेव पुरातत्वीय साक्ष राजस्थानला आहे आणि तेही अरावली पर्वतावरच आहे. काय लिहिलेलं आहे तिथे? एकूण 7 ग्रंथाचा उल्लेख केलेला आहे सम्राट अशोकांनी. राहुलवाद सुत्तो, मुनी सुत्तो, 7 ते 8 ग्रंथाचा तिथे उल्लेख केलेला आहे. त्या अरावली पर्वतावर जे विराट नगर म्हणून ओळखले जातं, विराट नगर अरावली पर्वतावर आहे. ते सम्राट अशोकाचा महास्तूप 84,000 पैकी एक महास्तूप आहे. तिथे काय लिहिलेलं आहे? सम्राट अशोकांनी खरोखरच बुद्ध धम्माची दीक्षा घेतली किंवा नाही घेतली या संदर्भातला ठोस पुरावा त्या अरावली पर्वतावर आहे. काय लिहिलेलं आहे तिथं? यंग बुद्धसी धमसी संघसी, बुद्धसी धमसी संघसी, मी यापुढे बुद्ध धम्म संघाला मी शरणागत झालेला आहो. उपासक भिक्खू आणि भिक्खुणींच्या संदर्भात त्या ठिकाणी भिक्खू आणि भिक्खुणींना ताकीद दिलेली आहे सम्राट अशोकांनी. त्या विराट नगरच्या अरावली पर्वतच्या त्या शिखरावरच्या शिलालेखांमध्ये काय म्हणत आहे? भिक्खूंनी हे सुत्त वाचावे, पठन करावे, त्याचं आचरण करावं. हे विराट नगरच्या अरावली पर्वतामध्ये आहे. मी जेम्स टेडचं जे वाक्य सांगणार आहो अरावली पर्वतच्या संदर्भात, इतिहासकार जेम्स टॉड असा म्हणतो, अरावली पर्वतामध्ये 2 शिखर आहेत. एक शिखर आहे गुरु शिखर, या भारतातलं सर्वात 3ऱ्या क्रमांकाचं उंचीचं शिखर आहे म्हणजे गुरु शिखर. आता गुरु कोणाला म्हणतात? गुरु म्हणजे बुद्ध, ज्यांनी ज्ञानाचं शिखर गाठलेलं आहे, कधीही न संपणारा ज्ञानाचा महासागर म्हणजेच बुद्ध. हा गुरु शिखर, त्या गुरु शिखरावर सुद्धा या भारतातला 3ऱ्या क्रमांकाचा उंचीचा शिखर गुरु शिखर जो राजस्थान अरावली पर्वतच्या पहाडीवर आहे, मी गेलो आहो तिथे स्वतः, त्या पहाडीवर सुद्धा बौद्ध अवशेष आहे. दुसरी गोष्ट महत्वाचं म्हणजे विराट नगर नावाचं भव्य दिव्य असं बौद्ध स्थळ आणि 84,000 स्तूपांपैकीचे एक स्तूप. आपण ताजमहाल बघितला असेल, आमच्या जैन बांधवांचं देलवाडा टेम्पल
जगातला दुसरा ताजमहाल म्हटलं तरी चालेल, देलवाडा टेम्पल अत्यंत सुंदर असं टेम्पल संगमरवरी त्या ठिकाणी आहे. दुसरी गोष्ट, जेम्स टॉड असा म्हणतो की त्या ठिकाणी आणखी एक पर्वत शृंखला आहे, अरावली पर्वतचा एक भाग म्हणून. जसं सह्याद्री पर्वत आहे, जसा विंध्याचल पर्वत आहे एमपी मध्ये, हे बौद्ध भिक्खूंची ठिकाणं, वर्षावासाची ठिकाणं, पहाड, गुफार, कंदर, हे सर्व ठिकाणं. जेम्स टॉड असा म्हणतो की ज्या ठिकाणी आबू रोड नावाचं ठिकाण आहे, जसं महाराष्ट्रामध्ये लोणावळा थंड हवेचं ठिकाण आहे, त्याचप्रमाणे राजस्थान मधलं थंड हवेचं ठिकाण अरावली पर्वताच्या परिसरामध्ये आबू रोड. आता हे आबू रोड कशावर आहे? आबू रोड त्याला म्हटलं, त्याला अर्बुद पर्वत आहे. जेम्स टॉड काय म्हणत आहे? अर्बुद पर्वत. अर्बुद हा शब्द बुद्धायनिक धर्मामध्ये सापडतो. अर्बुद. जेम्स टॉड असा म्हणतो की ज्या ठिकाणी अरावली पर्वतच्या सीमा रांगेमध्ये जो अर्बुद पर्वत आहे, अर्बुद पर्वत हा अर्बुद पर्वत नसून अर्हत बुध पर्वत आहे. मी नाही सांगत बरं, तो भारतीय इतिहासकार नाही आहे, हा इंग्लंडचा इतिहासकार आहे जेम्स टॉड. जो अर्बुद पर्वत अरावली पर्वतचा म्हटला जातो, तो अर्बुद पर्वत नसून तो अर्हत बुध पर्वत आहे. अनेक बदमाश लोक, संभाजी महाराजांनी बुद्धभूषण ग्रंथ कुठे लिहिला? त्यांनी तर बुद्धभूषण लिहिला. मलाही असा प्रश्न विचारला, सांगा बरं म्हणे भंतेजी, तुम्ही म्हणता म्हणे, दावा करता, बुद्धभूषण ग्रंथ कुठे लिहिला छत्रपती संभाजी महाराजांनी? त्यांनी तर बुद्धभूषण लिहिला. बुद्धभूषण वास्तविक धम्मलिपीतला पाली शब्द बुधच आहे. तुम्ही लुंबिनीचा शिलालेख वाचा, सम्राट अशोकाचा स्तंभ लुंबिनीला गेले, तिथे काय लिहिलेलं आहे? इथं साक मुनी बुधे जाते, साक मुनी बुधे जाते. बुध शब्दच मुळातला धम्मलिपी पालीतला आहे. राजानं प्रजेसोबत कसा व्यवहार करायचा, राजनीती कशी करायची, या कूटदंत सूक्तांच्या आधारावरच छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण हा ग्रंथ लिहिलेला आहे. बुधभूषण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मूकनायक पाक्षिक काढलं, त्याची प्रिंटिंग प्रेसचं नाव भारत भूषण ठेवलं. पहिल्यांदा प्रिंटिंग प्रेसचं नाव भारत भूषण. बाबासाहेबांना काय वाटलं माहित नाही, भारत भूषण नाव प्रिंटिंग प्रेसचं बदलवलं आणि बाबासाहेबांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या या ग्रंथाचं नाव या प्रिंटिंग प्रेसला बुधभूषण हे नाव दिलं, प्रिंटिंग प्रेसला. म्हणून हे बुधभूषण संस्कृत भाषेमध्ये जो 14व्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांनी तो ग्रंथ लिहिला, आपल्याला माहित आहे संस्कृत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा नाकारण्यात आली होती. संस्कृत भाषेमध्ये कसा काय हा ग्रंथ लिहितो? जी भाषा आमची मक्तेदारी आहे, आमची देववाणी आहे, तिला ऐकता येत नव्हतं. ऐकलं जर त्याची जीभ कापल्या जात होती, जर कानानं श्रवण केलं तर कानात गरम शिशात तेल ओतल्या जात होतं किंवा जिवंत डोळे काढल्या जात होते. हा मनुस्मृतीचा नियम. मनुस्मृतीच्या कायद्याप्रमाणेच संभाजी महाराजांची हत्या झाली. त्याचे जिवंतपणे डोळे काढण्यात आले, त्याचं नाक कापण्यात आलं. एवढंच नाही, सांगायला वेगळं वाटेल, त्याचं लिंग सुद्धा कापण्यात आलं. मनुस्मृतीच्या कायद्याप्रमाणे हाल करून, छळ करून संभाजी महाराजांची हत्या केली. गुढीपाडव्याच्या दिवशी ते गुढीला उभारलेलं छत्रपती संभाजी महाराजांचं ते सिर होतं. आपण म्हणतो स्वतः जिजाईला 5 भाषा अवगत होत्या. शिवाजी महाराजांचा लेख मी आता 19 तारीख आणि 8 एप्रिल असा विवाद आहे शिवाजी महाराजांच्या जयंतीचा, तिथीप्रमाणे आणि तारखेप्रमाणे मी सब्जेक्ट तयार केलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म बुद्धलेणीमध्येच झाला. त्याचे ठोस पुरावे आहे. या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बौद्ध गुफा जर कुठे असेल, शिवनेरीला. पुणा आधी का शिवनेरी आधी? शिवनेरीचं नाव अलीकडचं आहे, त्याचं प्राचीन नाव आहे जुन्नर, जीर्णनगर, जुननगर, व्यापारी मार्ग. या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बौद्ध गुफा, केव्स, बौद्ध लेणी जर कुठे असेल, शिवनेरीला आहे. 750 बौद्ध गुफा आहे आणि त्या 750 बौद्ध गुफांपैकी 36 नंबरची बौद्ध गुफा आहे. तिथे 8 भिक्खू संघ राहायचे. आज त्या ठिकाणी शिवशाही गेल्याच्या नंतर जशी आमची कारल्याची बुद्ध लेणी, जिथे एकविरा देवी बसवली, एकविरा आमचीच आहे, एकविरा आई तू डोंगरावरी,
नजर आहे तुझी कोलियावरी. शिवली म्हणते अग्गलाभी शिवलो, शिवली म्हणतो आपण. हे शिवली भंतेजींची आई सुप्पवासा देवी ही कोलिय वंशाची, महामाया देवी कोलिय वंशाची. एक वीरा आई तू डोंगरावरी, नजर आहे तुझी कोलियावरी. आम्ही साचीच्या स्तूपावर, भरूचच्या स्तूपावर गेलं तर महामायेचं चित्र दिसतं, शिल्प. कमळामध्ये बसलेली किंवा कमळामध्ये उभी असलेली महामाया. आता साचीला आणि भरूचला ते दिसतं शिल्प. पण एवढंच नाही, सम्राट अशोकाने 84,000 महास्तूपांवर, महाविहारवर महामाया देवीचं सुद्धा शिल्प कोरलं होतं, नष्ट केलं. तिलाच महालक्ष्मी म्हणून प्रेझेंट करण्यात आलं. लक्षात घ्यायचं. ही एकविरा कोण आहे? बुद्धाच्या आईचंच नाव आहे भवानी. स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या पत्रामध्ये उल्लेख करतात, लेटर पॅडवर, जय भवानी. भव भव प्रातिथ्य समुत्पादातला पहिला शब्द आहे हा. प्रतिथ्य समुत्पादला भव भव म्हणजे काय? दुःख, दुःख चक्र, भव चक्र. या भव सागरातून, या भव चक्रातून, या दुःख चक्रातून पार करणाऱ्या अशा व्यक्तीला, महान अर्हत व्यक्तीला जन्म देणारी ती भवानी म्हणजेच महामाया. तलेजू भवानी म्हणून तिथे नेपाळमध्ये पूजले जातात. ती वज्रयानी, वज्रयानी आणि महायानी बुद्धाच्या आईचेच नाव आहे, जय भवानी. कारण बुद्धाच्या काळापासून मातृसत्ताक पद्धती होती. सातवाहन काळामध्ये मातृसत्ताक पद्धती होती आणि हीच मातृसत्ताक पद्धती छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांनी चालवली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी जेम्स टॉडचं सांगत असताना, जेम्स टॉड त्या अर्बुद पर्वताला अर्हतबुद पर्वत म्हणतात. आता सोमनाथचं उदाहरण घेतलंय भंतेजींनी, तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे आजच्या अनुप्रसंगाने. मला सांगा बरं, भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर भगवंताच्या शारीरिक धातूवर किती महास्तूप निर्माण करण्यात आले होते? कोण सांगेल? हा, किती? 8. आणि नंतर 8 स्तूपांपैकीचा रामग्रामचा कोलियांचा एक महास्तूप सम्राट अशोकांना मनाई केली, कोलिय लोकांना. त्या 8 स्तूपांपैकीचे जे 7 महास्तूप होते त्याच्यातल्या काही शारीरिक धातू शिल्लक ठेवून 84,000 महास्तूप बनवले. कोणी? महान सम्राट अशोकांनी. ती पलीकडली प्रक्रिया आहे. पण जे 8 महास्तूपांपैकीचा एक महास्तूप होता, तुम्ही महापरिनिब्बाण सूक्तामध्ये तुम्ही ऐका काय लिहिलेलं आहे. अल्लकप्पचे बुली, वैशालीचे लिच्छवी, ते कुशिनाराचे पावाचे ते मल्ल, ते कपिल वस्तूचे शाक्य, रामग्राम देवदहचे कोलिय, पिप्पलिवनचे मौर्य असा आणि राजगृहाचे ते अजातशत्रू. तर या लोकांना ते शारीरिक धातूचं वितरण करण्यात आलं. आता ते वितरण 8 महास्तूप बांधण्यात आले. त्याच्यामध्ये एक नाव मात्र तुम्ही विसरता, हे बुद्धानिस धम्मामध्ये आहे, ते म्हणजे वेठ द्वीपचे ब्राह्मण. हे बुद्धानिस धम्मामध्ये आहे, वेठ द्वीपचे ब्राह्मण. ब्राह्मण हा शब्द संस्कृत आहे, पाली शब्द आहे बमन. बमन म्हणजे विद्वान. हा जातीवाचक शब्द नाही. बमन शब्द खूप सुंदर आहे. समन आणि बमन. बमन म्हणजे विद्वान, समन, बमन वग्गो हे आहे आपल्याला सापडतं. मी ते सांगणार नाही. त्याच्यामध्ये वेठ द्वीपचे बमन असा शब्द आलेला आहे. पालीमध्ये बमनच आहे. वेठ द्वीप. आता वेठ द्वीप म्हणजे काय? वेठ 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 म्हणजे बेट आणि द्वीप. आता हे वेठ द्वीप म्हणजे आजचं सोमनाथ, द्वारिका. लक्षात घ्या. आताचे भंतेजीने उल्लेख केलेला आहे की सोमनाथला भगवान बुद्धांच्या 84,000 महास्तूपांपैकीच्या शारीरिक धातू होत्या. त्याचं जुनं नाव त्रिपिटकामध्ये, बौद्ध साहित्यामध्ये वेठ द्वीप आहे. वेठ द्वीप, द्वीप तिला द्वारिका म्हणतात. मला सांगितलं गेलं की द्वारिका समुद्राखाली गेली. द्वारिका समुद्राखाली नाही गेली, ती भगवान बुद्धांचा 84,000 महास्तूपापैकीच ते वेठ द्वीप होतं, ते समुद्रामध्ये गेलं. पण आम्हाला द्वारिका समुद्रामध्ये गेली म्हणून सांगितलं गेलं. लक्षात घ्या, हा गोड बंगाल आहे. हे वेठ द्वीप, हे वेठ द्वीप भगवान बुद्धांच्या शारीरिक धातूत दुसरं तिसरं काही नसून आजचं सोमनाथ, द्वारिका म्हणतात तिला. सोमनाथ. संतेन सोम विधिना जितवा मुनिंदो. ज्यांनी सौम्य बळानं जिंकून घेतलं. सोमनाथ, जगन्नाथ
विश्वनाथ लोकनाथेन पूजिता अत्तही अत्तनो नाथो कोही नाथो परोसिया. नाथ हा शब्दच पाली आहे. लोकनाथ, विश्वनाथ, जगन्नाथ. तिकडे नेपाळमध्ये गेले तर तुम्हाला नाथ शब्द दिसते. नाथ शब्द बुद्धनाथ नेपाळमध्ये महास्तूप आहे. स्वयंभूनाथ, पशुपतीनाथ, हे सगळी बुद्धाची विहार आहे. नाथ हा शब्द बुद्धालाच प्रयोजन आहे. हे नाथपंथी, हे वारकरीपंथी, हे महानुभावपंथी, हे आदिनाथपंथी, हे सगळे लोक प्राचीन काळातले बुद्धिस्ट होते आणि त्यांचा पराभव झालेला आहे. क्रांती आणि प्रतिक्रांतीचा हा इतिहास आहे, लक्षात घ्या. म्हणून यापूर्वी संविधान नष्ट झालं, नष्ट केल्या गेलं. बुद्ध विहार 84,000 महाविहार. अलेक्झांडर कनिंघम, जेम्स प्रिन्सेप हा व्यक्ती भारतामध्ये आल्याच्या नंतर, त्याही अगोदर फाययान आम्हाला शिकवलं गेलं अभ्यासक्रमामध्ये चिनी प्रवासी. त्याला चिनी प्रवासी म्हणू नका, नका म्हणू. आम्ही मोबाईल मध्ये पाहतो आलोका कुत्र्याचं दिसत आहे. पाहता तुम्ही आलोका? आलोका आलोका काय होतं? श्रीलंकेमधला महाविहार आहे आलोका. बाबासाहेबांनी भेट दिली होती. आलोका, लाईट, प्रकाश. बाबासाहेब द लाईट ऑफ वर्ल्ड म्हणतात. आलोका. बघा त्या कुत्र्याचा किती सन्मान होत आहे. मी विचार केला, 12 वर्षापासून आमची पदयात्रा निघते. 12 वर्षापासून चंद्रपूर पासून तर भीमा कोरेगाव, मुंबई पासून तर नागपूर आणि सतत भीमा कोरेगाव ते पंढरपूर. या लोकांच्या नजर पटलांवर, दृष्टी पटलांवर हे भीमा कोरेगाव स्थळ जर जगासमोर जर सगळ्यात मोठं श्रेय जर कुणाला जात असेल, मी त्या धम्म मंचावर बसून आहो म्हणून नाही, मी साक्षीदार आहो भंतेजीच्या, की भंतेजींच्या नेतृत्वामध्ये हे भीमा कोरेगाव ही जी वस्तू आहे, हे वास्तू आहे, हे प्रेरणास्थान, हे ऊर्जास्थान, हे स्फूर्तीस्थान आम्हाला माहित पडलेलं आहे. भीमा कोरेगाव, हे भीमा कोरेगाव हे जे ठिकाण, मी आलोका कुत्र्याची गोष्ट सांगत आहो. आम्ही पदयात्रेमध्ये गेल्याच्या नंतर लहानपणी माझी आई म्हणायची, आम्ही खोडकरपणा करायचो, आता आलोकाचा विषय निघाला म्हणून बोललंय पाहिजे. ज्ञानबा तुकाराम बोडख्याचं भंतेची नेहमी बोलतात. बरं ऐकला का तुम्ही हे शब्द? बरं इकल्या महिलांनी ऐकला का तुम्ही? ज्ञानबा तुकाराम बोडख्याचं काय काम? आता बोडखा कोण? ज्याचे डोक्याचे केस, ज्याचे दाढीचे केस आणि ज्याचे मिशीचे केस, आणि आमच्या भिक्खुनी असेल तर डोक्याचे केस. बोडखा आणि बोडखी. आपल्या मराठीमध्ये नाही का बोडखी, बोडखी, बोडखा. आता बोडख्याचं काय काम? म्हणजे आता बोडखे कोण? बोडके दुसरे असतात ना, पण त्यांना टावर असतं ना, शेंडी, त्यांना बोडखं नाही म्हणता येईल. ज्याचे पूर्ण डोक्याचे, ज्याचे पूर्ण मिशीचे आणि ज्याचे पूर्ण दाढीचे केस काढलेले आहेत त्याला खऱ्या अर्थानं बोडख्या म्हणतात. बोडखा. आता ही म्हण एवढी महाराष्ट्रामध्ये प्रचलित होती, पण भंतेजींनी ते सांगितलं, पण मी त्याच्या आणखी रिसर्च केला. बोडख्याचं काय काम? बोडख्याचं काय काम? आलोका कुत्र्याचा इतका रिस्पेक्ट करत आहे तुम्ही, कमाल करा. बाबासाहेबांनी 15 ऑक्टोबर नागपूरला जे भाषण दिलं ना, खूप मस्त भाषण आहे. महार लोकांनी बौद्ध धम्म बाटवला असं माझ्यावर लोक नाव ठेवतील मला, समजलं? बौद्ध धम्माचा बाबासाहेबांच्या त्यावेळी मी सांगतो, खूप सुंदर ओळी आहे त्या नागपूरच्या. बघा काय म्हणतात की, मी बरं ते नाही सांगणार, तर बोडखा म्हणजे काय, पण बाबासाहेबांची त्याची एक ओळ आहे. जगाच्या पाठीवर जर बुद्ध मूर्त्या विकायला ठेवल्या, म्हणजे 15 ऑक्टोबरचं दीक्षाभूमीचंच भाषण आहे. दीक्षाभूमी म्हणजे दीक्षा दिल्याच्या दुसऱ्या दिवशी काय बोलतात बाबासाहेब, किती खरं वाटतं ते. काय बोलले बाबासाहेब की, जगाच्या बाजारामध्ये, मी लोकभाषेत सांगतो तुम्हाला समजलं पाहिजे, मध्ये भारतात नाही, जगाच्या पाठीवर कुठेतरी मूर्त्या विकायला घेऊन जा. कोणाच्या मूर्त्या घेऊन जा? रामाच्या मूर्त्या घेऊन जा, कृष्णाच्या घेऊन जा, गणपतीच्या घेऊन जा आणि बुद्धाच्या घेऊन जा. बाबासाहेबांचे वाक्य आहे. आणि एका लाईनीमध्ये रामाच्या मूर्त्या विक्रीला ठेवा, एका लाईनीमध्ये कृष्णाच्या आणि एका बाजूला बुद्धाच्या ठेवा.
तर बाबासाहेब असं ठामपणे म्हणतात, जगाच्या बाजारामध्ये कुठेही असो, मग ते आफ्रिका असेल का, जर्मनी असेल की कोलंबिया असेल की वॉशिंग्टन असेल, जगाच्या पाठीवर बुद्धाच्या मूर्त्या लोक पट्ट पट्ट उचलून घेतील. कारण जगात नाव कोणाचं आहे सांगा? बुद्धाचं नाव आहे. वाटते का तुम्हाला आलोकावरून खरं? आता ते ख्रिश्चन बांधव आहे, आता सांगितलं भंतेजींनी 13 वर्ष ते नालंदाचे विद्यापीठामध्ये राहिले. देवपुत्र, परमेश्वर पुत्र, अरे पण देवाचं नाव तर सांग. देवपुत्र हे जे विशेषण आहे ना, कनिष्क राजाचं विशेषण आहे. देवमित्र आणि देवपुत्र. जेव्हा मी कनिष्काचे सिक्के वाचले त्याच्यामध्ये देवमित्र कनिष्क, देवपुत्र कनिष्क, देवपुत्र भूविष्क, देवपुत्र वासुदेव, हे बुद्धिस्ट राजे, कुशाण राजे, त्यांची नावं सापडली. देवपुत्र, देवाचं नाव नाही सांगितलं, कारण हत्या झाली असती कबीरासारखी, रविदासासारखी. समजलं का? डायरेक्ट नाव नाही सांगितलं. येशू नाव काय द्यायचं? येशू. तुम्ही बौद्ध साहित्यामध्ये जर बघितलं, एका भिक्खूचंच नाव आहे येसुकारी सुत्त. काय नाव आहे सुत्ताचं? येसुकारी सुत्त. आता हत्या झाली असती, सरळ सरळ बुद्धाचं आहे म्हटलं असतं तर अशी संभावना होती. खरोखरच 13 वर्ष हा येशू ख्रिस्त काश्मीरलाही राहिला आणि त्याचे पुरावे आहे. योजेफ नावाच्या एका, माझ्याकडे आहे ते पुस्तक, त्याच्यामध्ये पुरावे आहे. आणि ते नालंदा विद्यापीठामध्ये राहिले. ते महायानी वज्रयानी भिक्खूच होते. आता विदेशामध्ये मला सांगा बरं, भारतामध्ये जर्मनी, आफ्रिका, संपूर्ण जगातले लोक भारतात येतात का नाही? बरं, कायच्यासाठी येतात? काय काम आहे त्यांचं भारतात? तर तुम्ही म्हणाल ताजमहाल नाही का? तर ताजमहाल नाग लोकांनीच बांधला. समजलं? या भारतामध्ये जगाच्या पाठीवरचे जे लोक येतात, विदेशी लोक येतात, ते बुद्धालाच पाहण्यासाठी येतात. भारतामध्ये काय आहे बरं बुद्धाशिवाय? सांगा बरं काय आहे? बुद्धाच्या व्यतिरिक्त काय आहे भारतामध्ये? काहीच नाही. आधी लोक येत होते. युआन फाययान आला, युआन शांग आला, इत्सिंग आला, हायचो आला, मॅगस्तिनेस आला, हे सगळे लोक भारतामध्ये आले. नालंदाला शिकायला यायचे. काय आहे भारतामध्ये? जगाचा रेकॉर्ड आहे. जगाचा रेकॉर्ड आहे. जगाच्या पाठीवर सर्वात जास्त मूर्त्या कोणाच्या जमिनीमध्ये प्राप्त झाल्या, उत्खननात प्राप्त झाल्या? तर आकडा आहे, जगामध्ये सर्वात जास्त जमिनीखाली या भूगर्भामध्ये बुद्धांच्याच मूर्त्या प्राप्त झालेल्या. आकडा आहे, आकडा. मी तुम्हाला आधी म्हटलं, आताही म्हणतो, या जमिनीवरही बुद्ध आहे आणि जमिनी खालीही बुद्धच आहे. कन कन में भगवा, भगवान अर्हत भगवा, भग्ग रागो भग्ग दोषो भग्ग मोह इति पिसो भगवा. पण भगवान शब्द चोरला, अलाना भगवान फलाना भगवान. लक्षात घ्या. भारतात बुद्धाशिवाय काहीच नाही आहे. भारतात त्याच्यासाठीच लोक यायची. बुद्ध बुद्ध. ती तर विदेशातली गोष्ट आहे. भारतामध्ये कुठल्याही शहरामध्ये जा, जयपूरला जा का इकडे विदिशाला जा, भारतातले प्रत्येक संग्रहालय बुद्ध मूर्तींना खचाखच भरलेले आहे. जी मथुरा कृष्णाची म्हणतात, ती मथुरा सगळ्यात जास्त बुद्धाच्या मूर्त्या मथुरेला आहे. जगातलं पहिलं मूर्ती कला केंद्र मथुरा. एकाच वेळी गांधार आणि एकाच वेळी मथुरा. बुद्धांच्या मूर्त्या आमच्या पवनार आश्रमामध्ये सम्राट कनिष्काची मूर्ती आहे, अभय मुद्रा. ते पवनार विनोबाजींचं आश्रम, परमधाम आश्रम, वर्धा आदी का पवनार आदी, प्रवरपूर नाव आहे त्याचं. वाकाटकांची राजधानी आहे प्रवरपूर, पवनी आणि प्रवरपूर. वाकाटक राजांनी, जे नागराजे ज्यांनी 16, 17 आणि 19 नंबरची अजिंठा लेणी, आमच्या विचासन लेण्या, कान्हेरी लेण्या, या वाकाटक राजे, या वाकाटकांची राजधानी म्हणजे पवरपूर, म्हणजे आजचं पवनार. लक्षात घ्या. म्हणून जगामध्ये, आताच भंतेजीने सांगितलं की जगामध्ये सर्वात आधी कुणाची मूर्ती तयार झाली? तर काही लोक म्हणतात सिंधू सभ्यता. सिंधू सभ्यता, अरे ते सिंधू सभ्यतेमधले खिलोने आहेत, ते मूर्ती आहेत छोट्या छोट्या.
जसे आजचे लेकरं खेळतात, तर त्यावेळी सिंधू सभ्यतेच्या लोकांनी खेळण्या बनवल्या. खेळण्याला काय मूर्त्या म्हणता येते? मूर्त्या नाही आहेत, त्या खेळण्या आहेत. जगामध्ये पहिल्यांदा मूर्ती झाली बुद्धाचीच. नरसिंह गाथा, लखन सुत्त याचा आधार घेऊन आवश्यकता वाटली. सम्राट कनिष्कानं स्वतःच्या मनानं नाही केलं ते. चौथी धम्म संगीती भरवली कुंडलवनला, काश्मीरला. वसुमित्र, अश्वघोष पंते यांच्या नेतृत्वात धम्म परिषद भरली, धम्म संगीती झाली आणि काश्मीरला असा निर्णय पारित झाला की बुद्धाचं रूप असलं पाहिजे. काही लोक अज्ञानच म्हणावं. काही लोक म्हणते बुद्धानं बुद्धाची मूर्ती पूजा कुठं सांगितली? बुद्ध तर मूर्ती पूजेचा विरोध करत होते. आता हा प्रश्न वेगळाच आहे. बुद्धानं मूर्ती पूजा नाही सांगितली. अरे बुद्धाच्या वेळी मूर्त्याच नव्हत्या. मूर्त्या तर सम्राट कनिष्कानं सुरू केल्या. मग काय देवाधर्मासारखी आपण मूर्तीची पूजा करतो का? बुद्ध मूर्तीला असं म्हणतो का? मूर्तीपाशी आले तुम्ही तर म्हणता का असं? हे बुद्धा, आता मी तुला हात जोडतो बापा, अगरबत्त्या घे बापा, मेणबत्त्या घे बापा, आणि माझं लक्ष ठेवतो बाप्पा, असं आहे का ते? लक्षात घ्या. आताच बनतेजीने सांगितलं, द्रोण सूक्तामधलं वाक्य आहे ते कोणतं? तुम्ही यक्ष आहात का जी? तर मी नाही यक्ष. तुम्ही गंधर्व आहात का जी? तर मी नाही गंधर्व. तुम्ही मनुष्य आहात का जी? तर मनुष्यही नाही म्हणते. आलिया पद्म मनुष्य नाहीत, मग आहे तरी कोण? मग तुम्ही मनुष्य आहात ना, बुद्धही मनुष्यच आहात. मग तुमच्यात ना बुद्धात फरक नाही का? तू मला देवही समजू नको, यक्षही समजू नको, गंधर्वही समजू नको आणि मला मनुष्यही समजू नको. हे द्रोणा, मला तू कोण समज? कोण समज? बुद्ध समज. बुद्ध अर्हत सम्यक संबुद्ध. बुद्ध मार्गदाता आहे, मोक्षदाता, मुक्तिदाता बुद्ध नाही आहे. बुद्धाला वेडसरपणानं नका घेऊ. एकदा केवट नावाचा नालंदाचा उपासक भगवान बुद्धाकडे आला, हात जोडले बुद्धाला. केवट भगवान बुद्धाला शरणागत गेला. त्यांना आजीवन शरणागत पत्करलं केवटनं. बुद्धाला म्हणत आहे, बुद्धा, तुमचा धम्माचा मार्ग किती अनुपम आहे. मला समजला, पण अनेक लोकांना समजून नाही राहिला तो. तुम्ही काय करा, काही थोडा चमत्कार करून दाखवा ना. चमत्कार करून दाखवा म्हणते केवट. नालंदाचा होता तो. काऊन? त्याचा उद्देश खूप प्रामाणिक होता. लवकर अधिकाधिक लोकांना भगवान बुद्धाकडे ते आकर्षित होतील. भगवान बुद्धांनी कधीही चमत्कार शिकवला नाही, सांगितलाही नाही. पिंडोल भारद्वाजाचं उदाहरण ऐका तुम्ही, किंवा वैशालीच्या सुनखताचं उदाहरण ऐकला. चमत्कार भगवान बुद्धांनी शिकवला नाही. पिंडोल भारद्वाजाला विनय बनवला की भिक्खूंनो, जर चमत्काराद्वारे धम्म मागे पडेल आणि चमत्काराला उधाण येईल, जसं आज उधाण येत आहे. लक्षात घ्या. म्हणून भगवान बुद्धांचा धम्म हा भिक्खूला चमत्कार साठी विरोध करत आहे. आपण मार्गदाता बुद्ध स्वीकारा ना. तुम्ही मार्गदाता बुद्ध स्वीकारा. मुक्तिदाता, मोक्षदाता नाही, भगवान बुद्ध स्वतःच सांगत असतात. म्हणून आपण आंधळेपणानं नाही, श्रद्धा असावी, डोळस श्रद्धा असावी, पण आंधळेपणानं आपण बुद्धाला, धम्माला, संघाला स्वीकारू नये. आताचे बनतेजीनं सांगितलं आहे, जगातलं पहिलं संविधान सम्राट अशोकाचं ते नष्ट केलं. 84,000 शिलालेखांचं संविधानाच्या, हे संविधान बुद्धाची लोकशाही तत्व प्रणाली आहे. भंतेजी नेहमी सांगत असतात, बॅलेट पेपर, बॅलेट पेपर, बॅलेट पेपर. मतदानाची प्रक्रिया, जे तुम्ही मस्त बोटाला शाई लावता आणि मतदान करता का नाही? मग हे बॅलेट पेपर कोणाचं आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ही बॅलेट मतदानाची प्रक्रिया मी माझे गुरु तथागत गौतम बुद्ध यांच्याकडून घेतलेली आहे. समजलं तुम्हाला? मग बाबासाहेब काय म्हणतात की बुद्धाच्या वेळी, आताच नाही, काही उपासक उपासिकाला आम्हाला म्हणतात, भंतेजी, आजकालचे भंतेजी तर लयच झगडे करतात, लयच वाद घालतात. बुद्धानं सांगितलं आहे, शेवटी तथागत बुद्धाला सोडून जावं लागलं. कौशांबी मधली सुस्वराराम, घोषिताराम मधली ती घटना आहे. कौशांबीला भिक्खू संघामध्ये इतका वाद विकोपाला गेला होता, बुद्ध निघून गेले जंगलामध्ये. तर बुद्धांच्याही काळामध्ये, बुद्धांच्या समकाळामध्ये भिक्खू आणि भिक्खुणी संघामध्ये काही व्हायचे वादविवाद. बिना वादविवादाशिवाय विनयपीठक नाही बनलं. विनयपीठक ही कलमच आहे एक प्रकारची.
मी जेव्हा 75 सेखीय नियम वाचतो, हे 75 सेखीय नियम केवळ श्रामणेरी भिक्खू भिक्खुनीसाठी नाही आहे. तो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा अभ्यास आहे, व्यक्तिमत्व विकास. तुमची आई तुमचे बाबाही सांगतात तुम्हाला. आणि मी तर म्हणे लहानपणी ह्या गोष्टी मला माझी आई सांगायची. उभ्यानं पाणी नको पेव रे, लहानचा घास घे रे, खाली पाहून जेव रे, लागलं तेवढंच वरण घे रे. ह्या गोष्टीच तर आहे 75 सेखीय नियमामध्ये. ह्याच गोष्टी हा व्यक्तिमत्व विकास पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या अभ्यासासाठी किती लोक पैसे खर्च करतात. पण जगामध्ये भगवान बुद्धांचे 75 सेखीय नियम केवळ श्रामणेर भिक्खू भिक्खुनीसाठी नाही, प्रत्येक तरुण युवा पिढीनं ते आत्मसात केले पाहिजे. म्हणून त्याच्यासाठी भंतेची लोक तुम्हाला श्रामणेर शिबिरामध्ये बोलावतात. ह्या साध्या साध्या गोष्टी एक आई किंवा एक पिता आपल्या मुलीला कशी सांगतात, लहानपणापासून वळण देतात, हेच 75 सेखीय नियमामध्ये आहे. 75 सेखीय नियमामध्ये. म्हणून या जगामध्ये तथागत बुद्ध, द लाईट, अलोका. मी अलोकाची गोष्ट सांगतो आणि थांबतो. ते ख्रिश्चन बांधव अलोकाचं किती कौतुक करत आहे, हात जोडत आहे. काही महिला तर व्हीलचेअरवर येत आहे. ख्रिश्चन बांधव आहेत ते, पण त्यांना माहित आहे, कारण ते भारतात आलेले आहे. त्यांनी बुद्धाचं नाव ऐकलेलं आहे, बुद्धांच्या लेण्या बघितलेल्या आहे. चिवराकडं कोणच पाहत नाही. विदेशामध्ये असं ट्रॉफिक जाम झालेला आहे, त्या कुत्र्यालाही वंदन करतात. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, एक कलकत्त्याच्या गल्लीतलं आवार कुत्र विदेशामध्ये जाते, त्या कुत्र्याचा एवढा सन्मान आहे. तर तुम्ही जर भगवान बुद्धाचा खरोखर इथं बसलेले लोक प्रामाणिकपणे बुद्ध धम्माचा, आम्ही असो का तुम्ही असो, प्रामाणिकपणे जर आचरण केलं तर काय आमचा सन्मान होणार नाही? म्हणून आमचं नातं बाबासाहेबांनी जगाशी जोडलेलं आहे. आताच बनतेजी म्हटलंय, ब्रह्मदेशातल्या भिक्खूंकडून अपेक्षा होती बुद्धिस्ट सेमिनरी, कारण बर्मी आणि श्रीलंकेचे बनते हे थेरावादी परंपरा. बाबासाहेबांची गुरु चंद्रमणी ब्रह्मदेशचेच, लक्षात घ्या. म्हणून या भारतामध्ये आलो का, हे असं का होतं, मी प्रश्न चिन्ह उपस्थित केला की आमचे ज्ञान ज्योती बनतेची, आम्ही भीमा कोरेगाव ते पंढरपूर पासून 12 वर्षापासून सतत पदयात्रा काढत आहोत. नागपूर पासून तर आम्ही बोधगयापर्यंत गेलो पायी चालत. आमच्या भारतातले लोक इतकं जातीय, मी पाहत आहो की त्या आलो का कुत्र्याचं. विदेशातले लोक, इतर धर्मीय लोक, इतर विचारधारेला मानणारे लोक, ख्रिश्चन बांधव, ते मुस्लिम बांधव, वॉशिंग्टन, कोलंबिया, ते आदर करतात. काय असं असेल? त्याला कारण आहे. आणि आमच्या एवढ्या पदयात्रा निघतात, कोणच पाहत नाही ना. आमचा ओबीसी बांधव पाहत, काही सोडले तर कोणीच पाहत नाही. बरं असं का झालं भारतामध्ये? असं का भिक्खूंचा इतका द्वेष केला जातो? द्वेष केला जात नाही, तसं लिहिलेलंच आहे, लिहिलेच आहे. अनेक उपासक उपासिका आम्हाला टॉर्चर करतात. तुम्ही काय भीमनगरामध्ये बुद्ध नगरामध्ये बुद्ध धम्माचा प्रचार करताय का? आदिवासी लोकांमध्ये जावा ना, ओबीसी लोकांमध्ये जावा ना. ओबीसी ओरिजिनल बुद्धिस्ट केडर, नागवंशी लोक. मग असं का द्वेष करतात बुद्धाचा आणि भिक्खू संघाचा? त्याला कारण म्हणूनच बाबासाहेबांनी जातीचा विनाश हा ग्रंथ लिहिला. या भारताचं उज्ज्वल भवितव्य. मुकनायक संत तुकोबारायांच्या ओळीनं सुरुवात केली. ओळीनं काय म्हणतात? मुक नायक हे नावच तुकोबाच्या अभंग गाथेमध्ये. मी जेव्हा अभंग गाथा वाचल्या, हिंदू नावाचा एकही शब्द मला एकाही संतांच्या अभंग गाथेमध्ये दिसला नाही दिसला. मला जम्बूदीप शब्द दिसला नामदेवांच्या अभंग गाथेमध्ये. जम्बूया दीपा माझी एक पंढरपूर गाव, बुद्ध धम्माचे नगर, विठो पाटील त्याचे नाव. विठो पाटील. शोधांचाही शोध, बोधांचाही बोध, शुद्धांचाही शुद्ध, बुद्ध विटेवरी. चोकोबांची ओळ तर लयच भारी आहे, लयच भारी. चालता बोलता न मोडे समाधी. चोखामेळांची वाक्य. चालता बोलता न मोडे समाधी. कोणती समाधी? सती संपजान. सती संपजान अवस्था, बुद्धांची अवस्था. चालता बोलता न मोडे समाधी.
त्याशी एकची कारण मूळ अंतकरण शुद्धी, जे जे दिसे ते ते नासे. भगवान बुद्धाचा अनित्य चोकोपारायांनी सर्व संतांच्या, शिवाजींच्या सगळ्यांच्या हत्या ब्राह्मणवाद्यांनी केल्या. का भारतामध्ये बौद्ध भिक्खूंचा आणि बुद्धाचा द्वेष केला जातो? द्वेष केला जात नाही. बाबासाहेबांना जातीचा विनाश ग्रंथामध्ये लिहावं लागलं, म्हणूनच ते भाषण रद्द झालं, पुस्तकाच्या रूपात आलं. जात पात तोडक मंडळ लाहोर. काय लिहिलं होतं असं बाबासाहेबांनी? ते भाषणच रद्द झालं. बाबासाहेबांनी मनुस्मृती तर जाळलीच होती, पण बाबासाहेब मनुस्मृतीवर भागले नव्हते. काय बोलले? या गोष्टीसाठी, या ओळीसाठी ते भाषणच रद्द झालं. कोणत्या ओळी होत्या? या भारतामध्ये जाती व्यवस्थेला, वर्ण व्यवस्थेला, पोट जाती व्यवस्थेला, उच्च नीचतेला, विषमतेला खत पाणी देणारे सर्वच ग्रंथांना सुरुंग लावला पाहिजे. पहा, सर्वच ग्रंथ म्हणजे समजन तुम्हाला, केवळ मनुस्मृती नाही, सुरुंगच लावला पाहिजे. ह्या वाक्यासाठी बाबासाहेबांचं ते भाषणच रद्द झालं. तुम्ही नाही बोलायचं तसं, आम्हाला काही उपासक उपासिकामध्ये नाही बोलायचं तसं, बोलणारच आम्ही, एकही काना मात्रा बदलवणार नाही. समजलं? सत्य बोललंच पाहिजे, बोललंच पाहिजे. तर हे मूकनायकाचं जे ओळीच सुरुवात केली तुकोबारायाच्या, काय करू आता धरून या भिड, निशंक तोंड वाजविले, कोणी नव्हे येथे मुकियाचा जाण, सार्थक लाजोनी हित नव्हे. मुक्यांचा जाणणारा कोणीच नाही, मीच आता या मुक्यांचा मुकनायक बनतो. आणि तेव्हापासून कालचे मुके. आताच भंतेजीने ओळख सांगितली, कोणती? तोंड असून बोलता येत नव्हतं. कसं चुरू चुरू बोलून राहिलो मी, बोलून राहिलो का नाही? कोणामुळे? मुक्याला वाचा फोडली ना, नाही तर असंच होत. तोंड असून बोलता येत नव्हतं आणि बोललं तर आम्हाला दाखवलं भीमगर्जनामध्ये, जीभ कापल्या जात होती. डोळे असून पाहता येत नव्हतं, आमच्या संभाजी महाराजांचे जिवंतपणे डोळे काढले. बरोबर आहे की नाही? नाही पाहत, वरत पाहून चालतोयस तू, वरत पाहून. डोळे काढल्या जात होते. कान असून ऐकता येत नव्हतं आणि ताठ मानेनं जगता येत नव्हतं. या मुक्यांना वाचा फोडणारा कोण झाला? मुकनायक. मुकनायक, मुक्यांचा मुकनायक. म्हणून सुरेश भटांनी त्या ओळी लिहिल्या, कालचे मुके आज बोलू लागले, तुझ्या शब्दांवरती शब्द तोलू लागले. मुकनायक, बहिष्कृत भारत, समता, जनता, जनताच प्रबुद्ध भारत, असे अनेक वर्तमानपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेले होते. आणि म्हणून अलोकाची मी गोष्ट सांगतो की भारतामध्ये असा का बुद्धाचा द्वेष केला जातो. आता आमच्या या, मी तर नाही गेलो थायलंडला, पण काही आमचे भिक्खू जातात. थायलंडच्या लोकांना विचारतात, तुमच्या थायलंडचा बुद्ध विष्णूचा अवतार आहे का जी? थायलंडच्या भिक्खूला, तिच्या उपासकांना. श्रीलंका, बर्मदेश, तायवान, कंबोडिया, इंडोनेशिया, मलेशिया, मंगोलिया या सर्व देशातल्या बौद्ध उपासक उपासिकांना, भिक्खू भिक्खुनींना विचारा, तुम्ही जाऊन विचारा, काय जी म्हणा तुमच्या देशातला बुद्ध विष्णूचा 9वा अवतार आहे का जी? तर ते काय म्हणतील? आम्हाला नाही माहित कोण होय तर विष्णू. मग मला सांगा, विष्णूचा 9वा अवतार कुठे आहे? फक्त हे भारतातच आहे का नाही? हे भारतातच आहे ना. बुद्ध इथून तिकडे गेला. बुद्धाला मी तर मग आमची एक देशमुख बाई होती, तिला मी विचारलं, आमची ओबीसी बाई होती, लय देवपूजा करायची. आई म्हटलं, विष्णूचा 9वा अवतार वामन आहे, नरसिंह आहे, कल्की आहे, परशुराम आहे, राम आहे, कृष्ण आहे. हे विष्णूचे अवतार तुझ्या देवघरामध्ये दिसते आणि तू म्हणत आहे की विष्णू हा 9वा अवतार आहे बुद्धाचा. बुद्ध हे विष्णूचा 9वा अवतार आहे. मग तू बुद्धाची पूजा का करत नाही देवघरामध्ये? तुला नाही समजलं. लक्षात घ्या, बुद्ध विष्णूचा 9वा अवतार नाही आहे, विष्णूच बोधिसत्वाचा अवतार आहे. लक्षात घ्या, मी काय बोलतो तुम्हाला. विष्णू बुद्ध अवतार हा शब्दही बुद्धिझम बद्ध आहे. आमचे आचार्य शांतीदेव भंतेजी गुजरातचे, काही दिवस ते वलंदा विद्यापीठमध्ये शिकले, त्यांचं एक पुस्तक आहे बोधिचर्या अवतार, खूप सुंदर पुस्तक आहे. अवतार ही शब्दच बुद्धिझमची आहे, बुद्धिझमची देण आहे. काय म्हणतो,
की बोधिचर्य म्हणजे जे आज ते काय म्हणत ते गवईचं होतं ना चालू, गवईचं काय नाव आहे ते आता गवईचं झालं महाभूषण गवई. ती जी खजुराहोची मूर्ती आहे ना, अलेक्झांडर कनिंगमनं त्या ठिकाणी 3 महास्तूप बघितले. खजूरपुरा प्राचीन नाव. आणि जी मूर्ती तोडली ती विष्णूची नाही, ती बोधिसत्वी अवलोकितेश्वराची मूर्ती आहे. लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार नाही, उलट विष्णूच बोधिसत्व अवलोकितेश्वरातून प्रेझेंट केलेली महायानी वज्रयानी संकल्पना आहे ती. लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. तर हे संपूर्ण भारतामध्ये हे पेरलेलं आहे. म्हणून बाबासाहेबांना छाती ठोकपणे 22 प्रतिज्ञामध्ये अजूनपर्यंत कोणी सांगितलं नव्हतं. हे सांगावंच लागलं बाबासाहेबांना 22 प्रतिज्ञामध्ये की बुद्ध विष्णूचा 9वा अवतार नाही. हा खोटा आणि खोडसाळ प्रचार होय. आणखी एक प्रतिज्ञा तर लयच भारी आहे 22 प्रतिज्ञेमध्ये, मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही. म्हणजे ब्राह्मणाला बायकोटच आमच्या घरातच नाही आला पाहिजे तो. लक्षात घ्या. ही भारतामध्ये केलेली सगळ्यात मोठी बदनामी आहे बुद्धाची. बुद्ध विष्णूचा 9वा अवतार नाही हे जगाला माहित आहे. पण बुद्धाला संपवण्यासाठी देव बनावंच लागते, देव बनवावंच लागते. त्याचं ब्राह्मणीकरण दैवतीकरण करावंच लागते. बुद्धाशी काहीही घेणं देणं नाही त्या लोकांना, पण बुद्धाचं विकृतीकरण ब्राह्मणीकरण कसं करायचं हे ते आहे. मी आलोकाचं गुणगान का होते हे सांगत आहो. तर इथले जे ब्राह्मणी ग्रंथ आहे बघा काय सांगितलंय. आमच्या भिक्खूंच्या पदयात्रा निघते, आम्ही महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे कोणी पाहतही नाही. मध्ये ओबीसी लोक आदिवासी लोक पाहतच नाही. काय माहित का काय माणूस जातीमध्ये वाटलेला, एवढं जातीचं विष. आम्ही रॅलीमध्ये काहीच पाहतच नाही. आता विदेशामध्ये काय मोबाईल मध्ये दाखवत आहे कुत्र्याचं गुणगान. तर त्याला कारण मी सांगतो. कारण नंबर 1 काहून ते तसं करतात. गरुड पुराणामध्ये एक गोष्ट लिहिली आहे बघा. ते काहून आमचा सन्मान करत नाही भिक्खूचा बुद्धाचाही काय द्वेष करतात. बघा काय लिहिलेलं आहे गरुड पुराण आणि नारद पुराणामध्ये सेम गोष्ट आहे. कोणती मी नेहमी सांगतो आमच्या भगिनींना. गरुड पुराण आणि नारद पुराणामध्ये असं लिहिलेलं आहे, रस्त्यानं जात असताना पहा. लक्षात घ्या. आता कल्पना करा, इथून तुम्ही बुजगावांच्या सेंटरवरून रामदिघीला येत आहे, ठीक ना. म्हणजे तुम्हाला लवकर स्पष्ट होईल. समजत आहे का इकडल्या महिलांना. म्हणजे आता बुजगावांच्या सेंटरवरून तुम्हाला रामदिघीला यायचं आहे. मी तुम्हाला म्हणत आहो पायी चालायचं, इथपर्यंत पायी पायी यायचं आहे. तुम्ही पायी यान का पायी नाही येणार. तर काहून नाही येणार. पा तुम्हाला बघाशी सांगेल धम्मचेती बनते ना, डेंजर वाघ आहे म्हणे. काय वाघ आहे. डेंजर वाघ. पण तुम्ही काय डेंजर बाबासाहेबांनी म्हटलंय ना महाडला, तुम्ही भेड बकरीची संतान नसून सिंहाचे वाघाचे पिले आहात. तर तुम्ही आहे का नाही म्हटलंय ना बाबासाहेबांनी. महाडलाच म्हटलंय ना. अरे तुम्ही भेड बकरीची संतान असून सिंहाचे वाघाचे पिले आहात. ही माझी गोष्ट तुम्हाला काल्पनिक वाटत असेल तर भीमा कोरेगावाच्या विजयस्तंभावर जाऊन बघा. तुमच्या पूर्वजांची नावे कोरलेला विजयस्तंभ उभा आहे. असं नाही इकडे वाघ, पण आम्ही वाघाचे पिले आहोत. पण आता नाही. 56 कापणारे आता आहे का. बरं तुमचं आता जर संविधान बदललं, मी तुम्हाला आधीच सांगितलं यापूर्वीही संविधान नष्ट केल्या गेलं. सम्राट अशोकाचं दगडांवरचं हे तर कागद आहे. मग सांगा संविधान जर बदललं, काही जरी झालं, काय बिचारा वाहतो अजित पवार दस्त झालं ना मनामध्ये. गांधीजी मरण पावले. मला वाटते आजचीच तारीख आहे काका. आहे का आजची तारीख. बाबासाहेबाला धस्त झालं. खरे देशभक्त तुम्हीच आहात म्हणे. बाबा गांधीजीला म्हणावं लागलं मजबुरीने, मला मातृभूमी नाही आहे. गांधीजी म्हणत आहे तुम्हीच खरे देशभक्त आहात. बाबासाहेबांच्या हातून पेन वार्ता समजली, गोळ्या घातल्या म्हणून बाबासाहेबांच्या हातला पेन समजलं खाली पडला. मग मी माझ्या विषयावर येतो. तुम्हाला जर बुजगाव इथपर्यंत यायला सांगितलं तर त्या गरुड पुराणामध्ये का भिक्खूचा बुद्धाचा द्वेष करतात भारतातली लोक. भिक्खूला पाहिल्याच्या नंतर नाक मुरडतात. मी स्वतः पाहिलं. एका ऑटोमध्ये बसलो तर बंद्याच बाया उतरून गेल्या. बसमध्ये गेलो, एवढी जातीयता माहित नाही. बसमध्ये बसलो, जागा होती तरी मी नाही उठत. मला उठतो का नाही आता.
समजलं का? म्हणजे भिक्खूचं तोंड पाहिलं आणि त्याची म्हणजे कसं तरीच वाटते. सांगा बरं, किती मोठा द्वेष त्याला. कारण ते लोक नाही, इथले ग्रंथ आहे म्हणून सुरुंग लावून जाळला पाहिजे असं बाबासाहेब जातीचा विनाश एनिहिलेशन ऑफ कास्ट मध्ये ग्रंथामध्ये बघा काय लिहून आहे नारद पुराणामध्ये. म्हणजे जंगलामध्ये जात असताना, नीट ऐका ही गोष्ट, जंगलामध्ये जात असताना तुमच्या माग जर एखादा वाघ सिंह माग लागला, गरुड पुराण नारद पुराणामध्ये पहा कशी बुद्धाची बदनामी केली आहे. तुमच्या माग जर वाघ सिंह लागला रस्त्यामध्ये, जंगलामध्ये तुम्ही एकटे जात आहात आणि तुमच्या माग, सॉरी वाघ नाही हत्ती, तुम्ही जंगलामध्ये एकट्यानं जात आहात ना, तुमच्या माग काय लागलाय? हत्ती. आता तो हत्ती आहे पिसाळलेला. आता पिसाळलेला हत्ती तुमच्या माग लागलेला आहे, जंगलामध्ये तुम्ही एकटेच आहात, कोणच तुमचा जीव वाचवण्यासाठी नाही, मदतही करायसाठी नाही, जंगलामध्ये तुम्ही संकटात सापडलेले आहात आणि तो हत्ती तुमच्या मागे लागला. आता मागे लागला, तुम्हाला तो दिसला पिसाळलेला हत्ती. आता हत्ती माग लागणं म्हणजे मरण आहे का नाही? ते मरणच होय ना. त्याला दिसलं, अरे 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 हा पिसाळलेला हत्ती आहे, माझ्या मागे लागलाय, आता माझा जीव घेते, आता मला हा मारून टाकणार आहे. तर मग हा व्यक्ती पुढे 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 धावत आहे, हत्ती त्याच्या माग माग. तो पुढं पुढं जीव वाचवण्यासाठी पुढं 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 हाका मारते, आकांत करते, कोणच त्याचा जीव वाचवासाठी नाही, जंगलात संकटात एकटाच सापडलेला आहे. लोकांना आवाज देता पण कोण चिट पाखरू त्या जंगलामध्ये नाही. तो पुढे पुढे, हत्ती मागे मागे, तो पुढे पुढे, हत्ती मागे मागे. एवढ्यात काय झालं, रस्त्याच्या बाजूला, कल्पना आहे ही, रस्त्याच्या बाजूला एक भल्ल मोठं बुद्ध विहार लागलं. बुद्ध विहाराचे दरवाजे उघडे होते. बुद्धाच्या विहारामध्ये बुद्धाची सोन्याची चम 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 करणारी बुद्ध मूर्ती होती. त्या बुद्ध विहाराला काही दरवाजे नव्हते, बुद्ध विहाराचे दरवाजे खुलेच होते. बुद्धाची सुंदर सोन्याची मूर्ती होती. हा रस्त्यानं जाता जाता हत्ती माग लागला आणि त्याने रस्त्याच्याच बाजूला हे भल्ल मोठं बुद्ध विहार, दरवाजे खुले दिसले. आता मला सांगा, हत्तीपासून जीव वाचवण्यासाठी त्या व्यक्तीनं कुठे जायला पाहिजे? कुठे जायला पाहिजे? पटकन बुद्ध विहारात घुसायला पाहिजे ना, पटकन दरवाजे लावायला पाहिजे. जीव वाचन का नाही? वाचन का नाही? पण गरुड पुराणामध्ये, नारद पुराणामध्ये असं लिहिलेलं आहे, हत्तीच्या पायानं मरण कबूल करा पण बुद्ध विहारात पाय ठेवू नका. कायले आमचे ओबीसी आदिवासी बांधव पाय ठेवतील? सांगा आता. हे समजलं ना? आलो का? पाना बुद्ध म्हणजे हत्तीच्या पायानं मरण पसंत करा पण बुद्ध विहारात पाय ठेवायचा नाही. तर कायले पाय ठेवतील? आता बुद्ध विहारातच पाय ठेवायचा नाही असं गरुड पुराण नारद पुराणामध्ये लिहून आहे, माझ्याकडे आहे, पान नंबर, व्हॉल्यूम नंबर. आता मला सांगा, बुद्ध विहारातच पाय ठेवायचं नाही तर बुद्धाचं तोंड पाहतील का ते? आता बुद्ध विहारात नाही जायचं तर बुद्ध दिसणार कुठं? बुद्धाचं तोंड पाहायचंच नाही. आता बुद्ध विहारात पाय ठेवायचाही नाही, बुद्धाचं तोंडही पाहायचं नाही, तर मग काय भिक्खूचं तोंड पाहतील का ते? म्हणूनच ती मन तयार झाली बोडक्याचं काय काम. समजलं? रामायणामध्ये अरण्यकांडामध्ये तर सरळच लिहिलेलं आहे, बुद्ध हा चोर आहे. कसं वाटते तुम्हाला? चोर. आणि जो बुद्धाला मानतो, बुद्धाच्या मताला मानतो, त्याला दंड दिला पाहिजे. रामायणामधलं अरण्यकांड मधलं सर्ग 22 नंबर मधली गोष्ट आहे. समजलं? हे ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. म्हणून लोक बुद्धाचा आणि बौद्ध भिक्खूंचा राग करतात. हेच कारण भारतामध्ये हत्येचं झालं. भिक्खूंची डोके कापण्यात आली. एका भिक्खूचं डोकं कापण्यासाठी 10,000 सोन्याची नाणी मोजल्या गेली. हे भारतामध्ये झालं. लक्षात घ्या. आम्ही आज म्हणत आहोत ते आलोका कुत्रा आणि ते कोरियन भिक्खू त्यांचं किती स्वागत करत आहे, जंगी स्वागत आहे, किती आदर करत आहे त्या चिवरांचा, भिक्खूंचा. पण भारतामध्येच ती परिस्थिती होती. आमच्या भारतामध्ये चायनाचा फाययान भिक्खू आला, युआनशांग आला, इसिंग आला, हायचो आला. आता भारतातले लोक तिकडे शिकायला जातात. पण एक काळ असा होता, सोन्याची चिडिया होता भारत. भारतामध्ये बुद्ध विहाराची बौद्ध विद्यापीठ झाली. कशाची विद्यापीठ झाली? बुद्ध विहाराची बौद्ध विद्यापीठ झाली. नालंदा हे विद्यापीठ नव्हतं.
सारीपुत्ताचं घर होतं ते. भगवान अशोकांनी तिथं ह्या अलेक्झांडर कनिंगम, आताच भंतेजीने सांगितलं, सर अलेक्झांडर कनिंगम आज जे बोधगयेचं तुम्ही झाड पाहता, हे महाबोधी महाविहार, हे सर अलेक्झांडर कनिंगम त्यांनी ही 4थी शाखा संघमित्रा इने लावलेली ती बोधी वृक्षाची शाखा महाबोधी महावीराला सध्या हयातीत आहे, ती सर अलेक्झांडर कनिंगम मुळे. त्या महावीराचं जीर्णोद्धार रिकन्स्ट्रक्शन त्यांच्यामुळे झालेलं आहे. एवढंच नाही, सर अलेक्झांडर कनिंगमनं हे महाबोधी महाविहार, ज्यांना सम्राट अशोकांनी 10व्या शिलालेखांमध्ये संबोधी स्थळ म्हटलंय, संबोधी. मी सर अलेक्झांडर कनिंगम या भारतातले सर्वच ठिकाणं सर अलेक्झांडर कनिंगम मुळे उजेडात आली. लक्षात घ्या. आणखी सर अलेक्झांडर कनिंगमचं इतकं महत्वाचं योगदान आहे, सारीपुत्त आणि महामोगलांच्या अस्थी जर आज तुम्हाला शिलानंद भंतेजी जात असतात तिथे साचीला, तिथं स्तूप नंबर 3 आहे. म्हणजे सारीपुत्त भगवान बुद्धांचे 80 अग्रश्रावक केवळ भगवान बुद्धांच्या शारीरिक धातूंवरच नाही, भगवान बुद्धांचे 80 अग्रश्रावक भिक्खूंच्या शारीरिक धातूंवर सुद्धा स्तूप बांधले. सारीपुत्त आणि महामोगलांच्या अस्थी धातू नालंदाला आहे, राजगिरीला होत्या. आणि सारीपुत्त महामोगलांच्या अस्थी धातू तुम्ही साचीला गेल्याच्या नंतर विसरता. सारीपुत्त आणि महामोगलांच्या अस्थी धातू ह्या जर जगासमोर कोणी आणल्या असेल तर ते सर अलेक्झांडर कनिंगम. साचीला लागून असलेला स्तूप नंबर 3 सारीपुत्त आणि महामोगलांच्या अस्थी साचीला आहे. साचीच्या बाजूलाच 12 किलोमीटर सोनारी नावाचं ठिकाण आहे, तिथे कौंडिन्य अर्हत भिक्खूच्या अस्थी आहे. कौंडिन्य तिथे साचीच्या बाजूला अंधेर नावाचं ठिकाण आहे, मोगलिपुत्त तिस्सा सम्राट अशोकांच्या गुरूंच्या अस्थींच्या धातू आहे. आणि तिथेच साचीच्या बाजूला पुन्हा सतधारा नावाचं ठिकाण आहे, तिथेही सारीपुत्त महामोगलांच्या अस्थी आहे. या सारीपुत्त महामोगलांच्या अस्थी जर जगासमोर आणण्याचं श्रेय जातं ते सर अलेक्झांडर कनिंगम, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून या भारतामध्ये इंग्रजांचा एक गुन्हाच झाला की त्यांनी बुद्ध जगासमोर आणला. आमचे सगळे विहार 84,000 विहार नको बाबा आम्हाला, आमचेच आहे ते तिरुपती बालाजी, सोमनाथ, जगन्नाथ, बद्रीनाथ, हे सगळे आमचेच आहे, नको आम्हाला ते नाही पाहिजे. ठीक आहे बा, पण एक तरी द्या ना बा. कोणतं? महाबोधी महाविहार. इथं बसल्या उपासक उपासिकांना मी तुम्हाला विचारतो, आता दूध का दूध पाणी का पाणी होते, मला सांगा, राजकुमार सिद्धार्थ गौतमांनी तिथे वज्रासन मांडलं, 40 दिवसाचं वज्रासन मांडून त्या निरंजना नदीच्या काठावर ते त्या बोधी वृक्ष पिंपळ वृक्षाखाली बसले. मला सांगा, ते जंगल होतं का आजच्या सारखं बोधगया शहर होतं? उत्तर द्या मला, तुमच्याकडून हवं आहे. पुन्हा सांगू का? राजकुमार सिद्धार्थ गौतम त्या पिंपळ बोधी वृक्षाखाली वज्रासन मांडून बसले निरंजना नदीच्या काठी, त्यावेळी ते जंगल होतं का आजच्या सारखं बोधगया शहर होतं? पहा, सगळ्याकडे उत्तर आहे का नाही? पण त्या जंगलाचं नाव तुम्हाला माहित नाही. ती तपोभूमी डुंगेसरी आहे ना, त्या डुंगेसरी पासून तर बोधगयापर्यंत हे उर्वेला नावाचं वन होतं. त्याचं प्राचीन नाव काय आहे? उर्वेला. उर्वेला उर्वेला समजलं? जंगल होत, ते वन होत, जंगल. कुठं शहर होत? सर अलेक्झांडर कनिंगम असा लिहितो, फायन आणि युआनशांग असा लिहितो 7व्या आणि 5व्या शताब्दी मधला. हे महाबोधी महाविहाराचं स्थळ 300 एकरवर आहे. 300 एकरवर. किती एकरवर? 300 एकरवर. 200 फुटाचा महास्तूप 1812 मध्ये फ्रान्सिस बुकानन आला. त्याने तर सम्राट अशोकाच्या राजमहालाचे अवशेषही बघितले. बोधगयाला प्रांतिक राजधानी होती सम्राट अशोकाची, जरी पाटलीपुत्र पटना असेल तर. 300 एकरवर महाबोधी महाविहार आहे. त्याचं जुनं नाव आहे उर्वेला. सम्राट अशोकांनी 10व्या शिलालेखामध्ये त्याचा उल्लेख केला आहे संबोधी स्थळ. लक्षात घ्या,
सम्राट अशोकाने महाबोधी स्थळ उर्वेला बोधगया हे नाही म्हटलं, मी संबोधी स्थळाला भेट दिली आहे असं कोण म्हणत आहे? सम्राट अशोक 10व्या शिलालेखामध्ये. मग हे महाबोधी नाव केव्हा चालू झालं? महाबोधी नाव फाह्यान युआनशांग इत्सिंग. आता महाबोधी महाविहार म्हणजेच आजचं बोधगया. काही बाया बुद्ध गया, बुद्ध गया, बुद्ध गया नाही, बुद्ध आया. लक्षात घ्या. पण नाव बदलवण्यामध्ये लय चॅप्टर लोक इथले, लय नावही बदलून टाकली. आताच म्हणते 36गड, 36चा आकडा आणि ते 37गड आहे. 37 बोधिपक्षीय धम्म. एवढंच नाही, आता तर पुरावे सापडले आहे. बुद्धाच्या आईचे महामाया देवीचे 37 मंदिर विहार आहे तिथे 37गडला. हे तुमचे इथं बुलढाण्याचे लोक आले, त्याचं बुलढाणा नाव नाही, बुद्ध ठाणा आहे. पण नाव बदलण्यात नाही हुशार. बुद्ध ठाणा, पमाद ठाणा. ठाणा म्हणजे ठिकाणा. लक्षात घ्या. शिवाजीचा जन्मच बुद्ध लेणीमध्ये झाला आहे. मी ते नाही सांगणार. तर लक्षात घ्या, मी महाबोधी महाविहार, हे महाबोधी नाव अलीकडला आहे, बोधगया आहे. ते 300 एकरवर होतं. 300 एकरवर. त्या ठिकाणी फाह्यान आला. लक्षात घ्या, मी महाबोधी महाविहारचा मुद्दा सांगून थांबतो. फाह्यान आला 5व्या शताब्दीमध्ये. आता फाह्यान आला, त्यांनी सर्व स्थळांना भारताना जम्बूद्वीपाला पालथं घातलं आणि मग तो महाबोधी बोधगयाला आला. आल्याच्या नंतर तो असा म्हणतो की मी जेव्हा भारतामध्ये जम्बूद्वीपामध्ये आलो, मला भारत स्वर्गासारखा वाटला. कोण म्हणत आहे असं? फाह्यान म्हणतो, युआनशांग आला स्वर्ग असं म्हणत आहे. मला भारत जम्बूद्वीप स्वर्गासारखा वाटला. कशामुळे? 84,000 महाविहार, महास्तूप, लोक स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, समतेनं ममतेनं नांदत आहे. किती मस्त लोक आहे. मला स्वर्गासारखाच जम्बूद्वीप भारत वाटला. फाह्यान म्हणतो. लक्षात घ्या. सगद पाली शब्द आहे हे आमचे त्रिपिटकामध्ये. सगद. बुद्धानं कधी स्वर्गाची आशाही दाखवली नाही आणि नरकाची भीती दाखवली नाही. इथंच कर, इथंच भर आणि इथंच मर. बुद्धाचा कंब विपाक पेराल तसे उगवेल. लक्षात घ्या. स्वर्ग फाह्यान युआनशांग मला स्वर्गासारखा वाटतो. आता तो फाह्यान काय म्हणतो त्याच्या डायरीमध्ये? मी तिथे आल्याच्या नंतर मला तिथं 200 फुटाचा महास्तूप दिसला आणि ते 300 एकरवर ते ठिकाण होतं. अनेक मनोती स्तूप होते, पारिभौतिक स्तूप होते, उद्देशिका स्तूप होते, शारीरिक स्तूप होते, बोधी वृक्ष होतं, आजूबाजूला अनेक विहार होते, छोट्या मोठ्या मूर्त्या होत्या, पालकालीन होत्या. असं ते सगळं त्यांना वर्णन केलेलं आहे. कोण म्हणतो असं? फाह्यान. फाह्यान म्हणतो असं. लक्षात घ्या. तर त्यांनी मात्र हे वर्णन केलं नाही तिथं का मी जेव्हा महाबोधी महाविहाराला भेट दिली फाह्याननं, मला म्हणते त्या ठिकाणी बुद्धाशिवाय काहीच दिसलं नाही. हे म्हणते आमचे शिवलिंग होतं तिथं. सांगा आता. तिथं 5 पांडवही बनवले तर पण तिच्याच बुद्धाच्या मूर्त्या घेतल्या आणि त्याला साड्या चुनऱ्या घालून दिल्या आणि डोळे बसवून दिले चांदीचे. पहा, तिच्याच मूर्त्या. तिच्याच मनोती स्तूप घेतला पाल काळातला, त्याचा कार्बन डेटिंग आहे, त्याला मनोती स्तूप बनवलं, शिवलिंग म्हणून पूजत आहे. आता तर अलीकडे गाराची छोटीशी रामाची मूर्ती बसवली, पुन्हा अन्नपूर्णा देवीही बसवली. आता अन्नपूर्णाचा इतिहास सापडतो, कारण सुजाताची जी दासी होती तिचं नाव पुन्हा होतं ना, अन्नपूर्णा. ती तिथलीच आहे बोधगया बकरोर. ते सुजाताचं गाव जवळच आहे. सुजातागड तुम्ही जाता. अन्नपूर्णा, तिचं नाव अन्नपूर्णाच आहे. जाऊ दे, तुम्ही सांगणार नाही. तर तिथं आता फाह्यांना जर बघितलं असतं तिथं, हे लोक म्हणते आमचे 5000 वर्षापूर्वीचे तिथं आहे देवठाणं मानलेले. मग फाह्यांना लिहायला लागत होतं ना, मला तिथं शिवलिंगही दिसलं, 5 पांडवही दिसले, अन्नपूर्णाही दिसली, शिवलिंगही दिसलं, रामाची मूर्ती दिसली, गणपती दिसला आणि विष्णूही दिसला. काऊन नाही लिहिलं? मग आला युआनशांग 7व्या शताब्दीमध्ये, इत्सिंग आला 8व्या शताब्दीमध्ये, हायचो आला कोरियाचा. त्यांनी लिहिलं आम्हाला त्या ठिकाणी शिवलिंगही दिसली नाही, काहीच दिसलंय, आम्हाला फक्त काय दिसलं तिथं? बुद्ध दिसला. आणि हे लोक म्हणतात आमचं तिथं आहे. बरं आहे तर आहे, तिथं आहे. आमचा प्रश्न कोणता आहे? जगभरातले लोक आताच म्हणते जी उल्लेख केलेला आहे, अश्वघोषाचं बुद्ध चरित्र नावाचं पुस्तक आहे, सौंदरानंद. बघा किती केबीसी मध्ये कौन बनेगा करोडपती मध्ये हा प्रश्न विचारला होता.
आता कोणता प्रश्न विचारला, आता ते मी अश्वघोषाच्या साहित्यामधले ती ओळ आहे बघा, काय किती मस्त म्हटलेलं आहे ते ओळ, अश्वघोषानं कौतुक केलेलं आहे की जगामध्ये जेव्हा भूकंप होईल, हे धरणी कंप होईल, असे हालेल, परंतु एक ठिकाण मात्र कधीही नष्ट होणार नाही. कोणतं? हे अश्वघोषणेच आहे बुद्ध चरित्र. जगाचं काळीज आहे ते, हृदय आहे ते, ज्ञान विज्ञानाची भूमी आहे ती. कोणतं? महाबोधी महाविहार. सगळं नष्ट होईल असं त्याचं म्हणणं आहे, पण तिथं भूकंप काहीच होणार नाही. पण नाही झालं, पण नष्ट केलं. आज जे तुम्हाला महाबोधी महाविहार दिसते, अनेक लोकांमध्ये भ्रम आहे, तो भ्रम काढून टाका. आमच्या सोबत काही उपासक उपासिका येतात, कधी आम्ही बुद्ध घ्यायला गेलं अशा काव 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 करतात. एक बाई तर म्हणे नुसत्या विटाच्या भट्ट्यात दाखवायला आणल्या म्हणे भंतेजीनं. पहा लोक, आमचेच लोक स्तूप आले महावे विटाच्या भट्ट्या. अरे ते स्तूप केसरिया स्तूप विटाच्या भट्ट्या पहा. आणि ते लोक विटाच्या भट्ट्या पाहिले, विदेशात ते बिचारे माती घेतात, आपल्या जिभेला लावतात, कपाळाला लावतात, असे धन्य मानतात. असे विमानातून उतरल्याबरोबर जापानचे उपासिका असंही म्हणतात का पुढचा जन्म आमचा इथंच झाला पाहिजे. आणि तुम्ही लोक तर एकाच जन्मात त्रासले का नाही? तर हे बोधगया ना, आता हे जे सगळं ठिकाण आहे, हे बोधगया ठिकाण कोणी निर्माण केलं ते आपण समजून घेऊया. भगवान बुद्धांचं जेव्हा महापरिनिर्वाण झालं, बिंबिसार राजांनी त्या स्थळांचं, त्या ठिकाणी मातीचा आणि दगडांचा ओटा बांधला त्या झाडाखाली. लक्षात घ्या. तर हे दगडांचा ओटा बांधला, त्यानंतर अजातशत्रूने त्याची डागडुजी केली. नंतरच्या काळामध्ये सम्राट अशोकांनी त्या ठिकाणी राजसिंहासन बांधलं हिऱ्याचं. याचा पुरावा सांचीच्या स्तूपावर आहे. ते झाड काढलेलं आहे, ते कटघरा काढलेला आहे. राजसिंहासन, हिऱ्याचं राजसिंहासन सम्राट अशोकांनी निर्माण केलं. सम्राट अशोकांनी महाविहार नाही बांधलं, पायाभरणी केली. राजसिंहासन बांधलं, तो ओटा बांधला, चबुतरा बांधला त्या झाडाखाली बोधगयेच्या महाबोधीच्या. लक्षात घ्या. आणि नंतर सम्राट कनिष्काचा काळ आला. आताच तुम्हाला म्हणते सांगितलं, जगातली पहिली मूर्ती आणि जगातलं पहिलं विहार जर कोणतं असेल तर ते आहे महाबोधी महाविहार. आता ते तुम्हाला टेम्पल सारखं दिसते का विहारासारखं दिसते? पण विदेशात ते लोक त्याला महाबोधी महाविहार टेम्पलच म्हणतात. टेम्पल म्हणजे मंदिर, मंदिरासारखंच दिसते. ही मंदिर कल्पना, हे बोधगया, हे पंढरपूर असो का तिरुपती, हे सगळी कल्पनाच आपली आहे. लक्षात घ्या. ते विहारावरूनच ते बिहार हे नाव पडलेलं आहे. जगामध्ये बुद्ध धम्म तिथून गेला. आज त्या बिहाराची काय व्यवस्था करून ठेवलेली आहे. पाटलीपुत्र बिहारहून अख्ख्या जगात बुद्ध गेला. आज त्या बिहारचं सगळ्यात गरीब राज्य म्हणून ते ओळखलं जातं. जाणीवपूर्वक ते केलं जातं, जिथं बुद्धाचा जन्म व्हावा. ते गरिबीमध्ये एवढं बिहार. आज त्या महाबोधी महाविहाराचं मग ते काय झालं, ते सम्राट अशोकाने राजसिंहासन बांधलं. सम्राट कनिष्कानं गंधारला आणि मथुरेला एकाच वेळी मथुरेची लाल दगडातली मूर्ती तयार केली. सम्राट कनिष्क त्या ठिकाणी आले, त्यांना तो ओटा दिसला, झाड दिसलं बोधी वृक्षाचं. त्यांना असं वाटलं की या ओट्यावर आपण बुद्धाची मूर्ती. तर त्या ठिकाणी बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना केली. आणि आज जे तुम्हाला महाविहार दिसतं ते गुप्त काळातील आणि पाल काळातील आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. पाल काळातील, पण पायाभरणी सम्राट अशोकापासून झालेली आहे. मी या ठिकाणी थांबतो. बराच विषय आहे, पण येणारी जी पौर्णिमा आहे, माघ पौर्णिमा, माघ पौर्णिमेचं खूप महत्व आहे. भगवंतानी महापरिनिर्वाणाची घोषणा केली होती. कुठे? वैशालीला. बाबासाहेबांनी घोषणा केली 1935 ला, मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही. आज माझा नवा जन्म झाला. भगवंतानीही 3 महिन्यानंतर महापरिनिर्वाण करून गेला. मी 2 मिनिटं बोलतो, थांबतो. की महापरिनिर्वाणाची घोषणा भगवान बुद्धांनी वैशालीला केली, जिथे रतन सुत्त, 7 अपरिहार्य धम्म, महासेनापती सुत्त, सच्चक सुत्त, हे सगळे सुत्तांचा उपदेश भगवान बुद्धांनी वैशालीला केलाय. जगातलं सगळं लोकशाही तत्वप्रणाली ही वैशाली होती. वैशालीलाच भगवान बुद्धांनी आपलं भिक्षापात्र दान केलं. त्या भिक्षापात्राचा वाद अजूनही चालू आहे. केसरिया महास्तूप, ज्या माघ पौर्णिमेला, जिथं तुम्ही कोल्हुआ वैशालीला गेले, तुम्हाला एक स्तंभ उभा दिसते, सम्राट अशोकाचं सिंहाचं तोंड दिसते. त्या दिशेनं ते तोंड केलेलं आहे. भगवान बुद्ध वैशाली पासून केसरिया, केसरिया पासून
ते लौरिया नंदनगड, लौरिया पासून लौरिया अरेराज, त्यानंतर चंकीगड, पावा, अशा ठिकाणी भोग, वग्गन हे असे सगळे ठिकून मग ते भगवान बुद्ध त्या ठिकाणी गेले. आज भगवान बुद्धाने जे भिक्षापात्र दान केलं, जसं तपस्सू भल्लिकला केस धातू दान केले होते, जे आज ब्रह्मदेशना श्वेडागन पॅगोडामध्ये आहे, त्याच प्रकारे भगवान बुद्धाने आपलं भिक्षापात्र दान केलं होतं. ते भिक्षापात्र केसरी त्याच्यावरही अतिक्रमण केलेलं आहे, लक्षात घ्या. आणि ते भिक्षापात्र सम्राट कनिष्कांनी गांधार देशामध्ये अफगाणिस्तानमध्ये नेलेलं आहे. ते सध्याला काबूल संग्रहालयामध्ये आहे. भगवान बुद्धाचं प्रतिकात्मक ते भिक्षापात्र आहे, लक्षात घ्या. आनंदाचं महापरिनिर्वाण माघ पौर्णिमेला झालेलं आहे. आणि महाप्रजापती गौतमी, मला वाटते तिचीही जयंती आणि ते परिनिर्वाणाचा दिवस असं माघ पौर्णिमेचं महत्व आहे. आनंदाचं परिनिर्वाण वैशालीला झालं. त्या ठिकाणी गंडकी नदीच्या ठिकाणी अजातशत्रू आणि लिच्छवी लोकांनी महास्तूप उभारला. आनंदाचं खूप मोठं, मी आनंदाचे ते 8 नियम सांगेल तर एक विषय मी सांगणार नाही. आनंदासारखा गुड मॅनेजर, उपस्थापक ज्यांनी 8 नियम लागू केले, 82,000 सुत्त त्याच्या पाठ होते. बरं झालं आनंद हा उपस्थापक होता, त्यांनी कंठस्थ करून ठेवले, पाठ करून ठेवले. जर 160 सुत्त अनाथ पिंडकाला पाठ असतील तर आनंदाचं खूप मोठी भूमिका आहे की आज आम्हाला बोलता येतं, एवढे ग्रंथ तयार झाले. आनंदानं 84,000 सुत्त, 82,000 काही अरब भिक्खूंचे होते 84 पैकी, तर 82,000 सुत्ताचं संगायन आनंदानेच केलेलं होतं. आनंदाचं खूप मोठं आहे. आनंद म्हणत होते भगवंता हे 8 नियम पाळा. सगळे लोक म्हणत होते सारीपुत्त आणि महामोगलांना की निवड होऊ दे यांची बुद्धाच्या सेवेसाठी. तर सारीपुत्त आणि महामोगलांना भगवंत म्हणतात की नाही, तुम्ही धम्माचा प्रचार करा. त्यानंतर आनंद हा भगवान बुद्धाचा उपस्थापक, मॅनेजर, तो नियम लागू करतो. खूप सुंदर नियम आहे, ते खूप सुंदर आहे. भगवंतानी मला कधी आपल्या भिक्षापात्रातलं चांगलं स्वादिष्ट भोजन देऊ नये, मला त्यांनी चिवर देऊ नये, निमंत्रणासाठी नेऊ नये. आणि भगवान बुद्धांनी मला आलेला कोणताही उपदेश येऊन सांगावं. कोणाला काय सांगितलं, कुठं काय सांगितलं, कुठं काय बोललं, कोणतं, हे सगळं माझ्या पाठी येऊन सांगायचं. जसे लोक आता मोदीच्या मागे फिरतात का नाही, तर मला लागत होता मोदी तिकडं जाऊ द्या, तिथं थांबतो, भवतु सप्प मंगल, भवतु सप्प मंगल. हे आमचं जंगलावर अतिक्रमण आहे, समजलं. पुढच्या वर्षी भीमा कोरेगाव ते पंढरपूर